सो मी साधारण माझ्या मते दुसरीत होते तेव्हा मी पहिलं बालनाट्य केलं ज्याचं नाव होतं अपना हात जगन्नाथ. मी रीमा लागूचं यंगर व्हर्जन होते आणि किरण करमरकर विक्रम गोखलेंचं यंगर व्हर्जन होते. तुम दोनों शादी कर लो. म्हटलं हो काय असं काही नाहीये. अच्छा नाही आहे क्या, ठीक आहे बाद में देखते है असं म्हणून मी म्हटलं. आणि मग तुम्हाला मगाशी जे म्हटलं की लीना इमोशनल आहे ती ही आहे. आणि त्यांच्या सपोर्टमुळे नाहीच ना. हो नाहीतर ते शक्यच होत नाही. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट जर नसेल तर तुम्ही ते करूच शकत नाही. शिक्षण हे शिक्षण आहे, ते कुठे ना कुठेतरी उपयोगी येतच ते. आणि हे असं जर बघितलं तर असं आणि असं म्हणजे ती जी बाई होती ती सगळ्यांना धारेवर धरणारी आणि कोणाचाही खून करेल आणि कोणालाही कोणावरती गुंड चोडेल आणि छळ करणारी. लीनाताई कुठेही ना डोळे मोठे करू नका, तुम्ही निगेटिव्ह शेडमध्ये जाल लगेच. किंवा लीनाताई जराही असं असं नाही करायचं. मी कॉलेजला शिकवायचे 2 वर्ष. बरं. इंटिरियर्स LS रहेजा कॉलेज जिथे आहे. अरे वा. तिथे मी इंटिरियर्स शिकवत होते. रूल आहे की जेवताना TV नाही बघायचा. दुसऱ्याचं नुकसान होत नाही अशी जेव्हा तुम्हाला गोष्ट हवी असते तेव्हा ती तुम्हाला मिळते. अगदी खरं. की लीनाताई 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 करत मला काय ना काय झालंय आणि मला बसवलं आणि मग माझ्या लक्षात आलं कारण माझ्या इकडनं रक्त येत होतं खाली. नमस्कार मंडळी, फिल्मी मराठी KMWमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण बहुगुणी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्या आर्किटेक्ट आणि अभिनेत्री आहेत. त्यांना आपण रंगमंच, मालिका यामधून विविधांगी भूमिका साकारताना पाहिले आणि सध्या त्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून रजनी म्हणून आपल्या रोज भेटीला येत असतात. चला तर त्यांचा जीवन प्रवास आज आपण जाणून घेऊया आणि स्वागत करूया लीना आठवले दातार यांचं. नमस्कार. 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 अभिनेत्री म्हणून आम्हाला तुम्ही माहीत आहात. आई कुठे काय करते मध्ये पण तुम्ही दिसल्या होतात. हो. आणि आता सध्या तर रजनी म्हणून रोज भेटीला येत आहे. बरोबर. त्यात एकदम सोज्वळ, शांत, प्रत्येकाला हवी अशी असं व्यक्तिमत्व आहे तुमचं त्यातलं. करेक्ट. प्रत्यक्षात लीना कशा आहेत? नाही, प्रत्यक्षात लीना म्हणजे तुम्ही जर रजनीशी कम्पेअर करत असाल तर नाही, लीना आणि रजनी खूप वेगळ्या आहेत. म्हणजे आपण म्हणूया की नॉर्थ पोल साऊथ पोल आहेत. फक्त एकच कॉमन आहे जो म्हणजे इमोशनल क्वेश्चन. कारण जशी रजनी इमोशनल आहे तशी लीनासुद्धा इमोशनल आहे. आणि म्हणजे इतकी मला ह्याच्यात काहीच प्रॉब्लेम वाटत नाही की एखादा पिक्चर बघताना किंवा एखादं नाटक बघताना किंवा एखादी छान कविता ऐकली किंवा वाचण्यात आली तर पटकन डोळ्यात पाणी येणं किंवा कोणाशी काही बोलताना शेअर करताना एखादी गोष्ट आपल्याला खूप भावलेली असेल ती सांगताना डोळ्यात पाणी येणं किंवा खूप जरा इमोशनल होणं अशी लीना आहे. आणि तशीच रजनी आहे. पण अदरवाईज रजनीसारखी लीना अजिबात नाही की नवऱ्याचं सगळंच ऐकेल वगैरे किंवा दबून राहील नवऱ्याला. नाही. कारण मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही काय म्हणूया आपण इक्वालिटी किंवा एकमेकांना समजून घेणं आणि प्रत्येकाला आपापली स्पेस देणं ह्याच्यात बिलीव्ह करतो. आणि पहिल्यापासूनच लीना अशी आहे की मला जे ठरवते ते मी जनरली करते, जे हवं असतं ते मिळवते. आणि हो म्हणजे गो गेटर असं थोडाफार म्हणता येईल. पण तरी एक फॅमिली पर्सन अशी आहे. म्हणजे ते जे गुण आहेत रजनीचे की कुटुंब बांधून ठेवणं वगैरे ते सगळं मला आवडतं. म्हणजे मला कुटुंब आवडतं, मला आपले सणवार आवडतात, हे सगळं. हो. पण अदरवाईज स्वभाव नाही. म्हणजे मवाळ ऐकून घेणारी, खूप सहन करणारी नाही, ते तर अजिबातच नाही. नाही नाही. आणि अरेला कार्य करणं हो ते अगदी 100%. आणि जशाच तसं अरेला कार्य. फार फार तर समोरच्याला एक चान्स, दुसरा चान्स, तिसरा चान्स, बस टाटा बाय बाय. हां, छान. लीनाताई, तुमचं बालपण आणि एकंदरीत प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हां, ओके. आत्ता तुम्ही बसलात ते माझ्या आईचंच घर आहे ॲक्च्युली, आपण जिथे आत्ता भेटलो होते. पण माझं बालपण म्हणाल तर मी दादरची आहे. आणि मी पक्की दादरकर आहे. म्हणजे दादरला स्टेशनसमोर आमची चाळ आहे. बरं. चाळीत वाढलेली आहे मी. मध्यमवर्गीय जे जसं चाळीत असतं 1 रूम किचन ज्याला म्हणतो की तशा वातावरणात वाढलेली. मी, माझी बहीण, भाऊ
आई वडील आणि आजी असं आम्ही सगळे एकत्र राहायचो. लहानपणापासून वेगवेगळ्या गोष्टी करायची आवड म्हणता येईल होती मला, आणि त्याला खतपाणी माझ्या आईवडिलांनी घातलं. आम्हाला तिघांनाही मुभा होती की तुम्हाला जे करायचं आहे, जे आवडतं ते तुम्ही करायचं. त्याच्यात कुठेही हे कर ते करू नकोस, किंवा ही कामं मुलींची आहेत, ही कामं मुलांची आहेत, असं मुलांनी करायचं हे असं कधीच नव्हतं. म्हणजे माझी आजीसुद्धा त्या मताची नव्हती, तीही तेवढी फॉरवर्ड होती. आणि मला हे अगदी सांगायला आवडेल की तेव्हा, म्हणजे तुम्ही आता माझं बालपण विचारता, तर तेव्हा टी व्ही फार कमी होता, मोबाईल वगैरे सुद्धा प्रश्नच नव्हता. टी व्ही सुद्धा फक्त संध्याकाळी लागायचा. त्याच्यामुळे मग मे महिन्यात काय करायचं किंवा नंतर काय करायचं, तेव्हा मग वेगवेगळे क्लास करणं किंवा वर्कशॉप्स करणं किंवा काहीतरी वेगळं शिकणं असं हे खूप असायचं. सो मी दादरला जिथे राहायचे तर आमच्या मागे छबिलदास शाळा आहे. सो तिथे सुलभा देशपांडेंनी सुरू केलेली आविष्कार चंद्रशाला ही जी लहान मुलांची जी विंग होती, सो ती तिथे म्हणजे तिथेच आविष्कारचं ऑफिस वगैरे सगळं होतं. आणि मी लहान असताना मला डान्स करायला वगैरे प्रचंड आवडायचा, अजूनही आवडतो. तर तेव्हा माझी आई आणि आमच्या इथे बिल्डिंगमध्ये माझा एक मामा राहायचा, विलास जोशी म्हणून, ते छबिलदासमध्ये शिकवायचे. सो त्यांनी आईला सांगितलं की अगं आविष्कार चंद्रशालेची जी विंग आहे, सो त्यांच्याकडे बालनाट्य बसवतात, नृत्यनाट्य. तर मे महिन्यात काय करणार आहे ती, तिला जाऊ दे. त्याच्यामुळे मग तिथनं तो प्रवास सुरू झाला. सुलभा देशपांडे यांच्याबरोबर बालनाट्य त्यांची, आणि ते सगळ्या नृत्यनाट्य होतं. म्हणजे तुमचं रेकॉर्डिंग केलेलं असायचं गाण्यांचं वगैरे, आणि तुम्ही त्याच्यातही डान्स करायचा. सो मी साधारण माझ्या मते दुसरीत होते तेव्हा मी पहिलं बालनाट्य केलं, ज्याचं नाव होतं अपना हात जगन्नाथ. बरं. आणि मग त्याच्यानंतर जे आता सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल, आत्ताच्या पिढीला माहिती असेल की नाही मला माहिती नाही, पण दुर्गा झाली गौरी नावाचं, सो ते आम्ही हो 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 अगदी अगदी मी ऐकते खूप. म्हणजे तेव्हा मी 4थीत होते जेव्हा गुरु पार्वती कुमार जे आहेत होते, म्हणजे डान्सर, भरतनाट्यम गुरु जे आहेत, सो त्यांनी ते बसवलेलं आहे दुर्गा झाली गौरी. आणि ते नाटक लिहिलं होतं माधव साखरदांडे यांनी. आणि दिग्दर्शन गुरु पार्वती कुमार यांचं होतं. आणि त्याच्यात मग बेसिकली आम्ही काही डान्स च्या बेसिक्स खूप शिकलो, आणि तिथे आम्हाला काय म्हणूया आपण डिसिप्लिन लागली. सो दुर्गा झाली गौरीमध्ये तुम्ही आता जसं म्हणालात तसं आम्ही खूप जणी एकत्र होतो. म्हणजे अगदीच ज्या नावं घ्यायची झाली तर मी दुर्गा झाली गौरी केलं आहे. म्हणजे सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, प्राजक्ता दिघे कुलकर्णी, उर्मिला मातोंडकर किंवा किशोरी शहाणे, निशिगंधा वाड, आम्ही सगळे तेव्हा दुर्गा झाली गौरीच्या टीममध्ये होतो, ज्याच्यामध्ये सगळे लहान मोठे सगळे मिळून 65 कलाकार होते. आणि आम्ही दौरे करायचो, सगळं करायचो. सो तिकडनं ती आवड सुरू झाली. आणि एकदम लहानपणीच बाळकडू मिळालं. हो, पण ते अभिनयाचं असं म्हणता येणार नाही, कारण त्याच्यात डान्स बेसिकली त्याला इम्पॉर्टन्स होतं. आणि हो, डान्स बरोबर तुम्हाला अभिनय जो करायला लागतो जो थोडा लाऊड असतो. आपण जो नाटकां वगैरे अभिनय करतो तो जरा वेगळा असतो. त्याच्यामुळे तिकडनं सुरुवात झाली. आणि हो, फक्त आमच्याकडे असं होतं की आता मी नाटक आणि हे केलं, माझ्या बहिणीने पण केलं, प्राची आठवले तिचं नाव. आणि माझ्या भावानी डान्स वगैरे नाही, पण तो क्रिकेटर आहे. त्यांनी अंडर-19 बॉम्बेला तो खेळलेला आहे. त्याच्यामुळे सांगायचा मुद्दा असा की आई वडिलांनी कधी असं सांगितलं नाही की तुम्ही काही वेगळं करायचं नाही. एकच आमच्याकडे अट होती, अभ्यास सांभाळून करायचं, जी जनरली मला असं वाटतं सगळ्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये असते, की अभ्यास करा आणि मग तुम्हाला जे काही करायचं ते करा. इकडचं जर काही हल्लं तर ते बंद. आणि ह्याचा आणखीन एक हे म्हणजे की माझी आई सुद्धा बऱ्यापैकी तिच्या कॉलेजमध्ये नाटकांमध्ये वगैरे सुद्धा कामं केलेली आहेत किंवा डान्स वगैरे केलेला आहे. आणि माझे बाबा हे नॅशनल ब्रिज प्लेयर आहेत. बरं. सो ते सगळं बाळकडू ते तसं आहे की सगळं सांभाळून तुम्ही करायचं तुम्हाला जे असेल. तर असं माझं बालपण. आणि कॉलेज नंतर रुईया. माझे बाबा 2 इंजिनियर आहेत, पण कधीही असं कंपल्शन नव्हतं की तू सायन्सच घेतलं पाहिजेस. इनफॅक्ट त्यांनी सांगितलं होतं की तुला जर नाटक वगैरे पुढे कंटिन्यू करायचं असेल तर तू कॉमर्स घेतलंस तरी चालेल, पण मलाच ते
तेव्हा करायचं नव्हतं आणि मला आर्किटेक्चर करायचं होतं. बरं, तेव्हाच ठरलं होतं म्हणजे? हां, मी 11वी-12वी मी रुईयामधनं केलं. जिथे परत मी नाटकातनं INT, उन्मेष वगैरे सगळे, म्हणजे संजय नार्वेकर बरोबर मी माझं कॉलेजमधलं पहिलं नाटक केलं, आरण्यक नावाचं. नंतर मी चंद्रकांत कुलकर्णी त्यांच्याबरोबर कॉलेजमधल्या ह्याच्यात काम केलं. पहिला ब्रेक कसा मिळाला आणि केव्हा मिळाला? आत्ता मी तुम्हाला जसं सांगितलं की काय म्हणूया आपण, दिवाळीच्या सुट्टीत किंवा ह्याच्या सुट्टीत, मे महिन्याच्या सुट्टीत काय करायचं, तर अशी वर्कशॉप्स असायची. सो एक आमचं म्हणजे शर्वरी पाटणकर, मी, मिनोती पाटणकर वगैरे, आम्ही सगळे तेव्हा एकत्र होतो आणि आमची 10वी झालेली होती. तर आता काय करायचं 10वी-11वी नंतर, तर एक नाटकाचं वर्कशॉप आहे कर्नाटक संघामध्ये आणि पंडित सत्यदेव दुबे आणि चेतन दातार घेणार आहेत. बरं, तेव्हा काहीच माहिती नव्हतं की चेतन दातार कोण किंवा पंडित सत्यदेव दुबे कोण. तर मग आपण जाऊया का असं आमचं झालं. चला, काय दुसरं काहीतरी एक वेगळं शिकायला मिळेल असं म्हणून आम्ही कर्नाटक संघात ते वर्कशॉप केलं दुबेजींचं. साधारण एक 1-2 आठवड्याचं होतं. तो खूप वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण आम्हाला काहीच अनुभव नव्हता. आम्ही डान्स करणाऱ्या होतो सगळा आणि खूप चॅलेंजिंग होतं. खूप मस्त वाटलं काहीतरी वेगळं केल्यासारखं, की वेगळं कॅरेक्टर प्ले करणं म्हणजे काय, किंवा एखादा संवाद समजणं म्हणजे काय, किंवा तो समोरच्यापर्यंत पोचवणं म्हणजे काय. कारण अगदी 11वी-12वीत होतो तेव्हा काही हे माहिती नव्हतं. आणि मग ते तसं वर्कशॉप केलं. मग काही दिवस गेले, 1-2 वर्ष गेले, असं काही ना काहीतरी चालू असायचं म्हणजे आविष्कारमधनं. आणि मग आम्हाला कळलं, म्हणजे तेव्हा त्याच्यानंतर कळलं की पंडित सत्यदेव दुबे म्हणजे कोण हे तेव्हा कळलं की अरे बापरे, एवढ्या मोठ्या माणसाचं आपण वर्कशॉप केलं का. बरं, असं ते झालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जेव्हा नाटक केलं, सो मग त्यांनी मला ऑडिशनसारखं करून त्यांनी मला बोलावलं. सो मग त्यांचं मी पहिलं नाटक केलं, नाणेफेक नावाचं. आणि त्या दरम्यान आम्ही NCPला विजया मेहतांच्या पण एक वर्कशॉप केलं होतं. असंच म्हणून मी तुम्हाला म्हणते की, तर त्यांनी नागमंडल नावाचं नाटक केलं होतं, ज्याच्यामध्ये सुकन्या कुलकर्णी, गणेश यादव, भक्ती बर्वे असे सगळे होते. आणि मग त्यांनी आम्हाला कास्ट केलं होतं नाटकासाठी. पण वी वर इन अ ग्रुप, म्हणजे ग्रुपमध्ये सुद्धा मी, नागेश भोसले, रसिका ओक, अर्चना, नंतर भारती पाटील, असे आम्ही सगळेजण स्टेजवरती लाईव्ह म्युझिक आणि असं सगळं होतं. त्याच्यामुळे हे 2 नाटकातले ब्रेक्स आपण म्हणू शकतो की मिळाले. आणि मग त्याची आवड आणि गोडी, एकदा म्हणतात ना की तुम्ही एकदा त्या क्षेत्रात आलात किंवा एकदा तुम्हाला नाटकाची चटक लागली की ती जात नाही. तुम्ही बाकी काही वेगळं केलं तरी तुम्ही शेवटी ते करताच, म्हणजे ते कराल, तुम्ही मॅनेज करतात सगळं. सो असा मला नाटकाचा ब्रेक मिळाला. आणि तेव्हाच मग सिरियलचं असं काहीतरी कुठेतरी असायचं. ती मी केली होती एक हिंदी सिरियल, पण ती खूप पूर्वी होती, ज्याच्यात स्वप्ना वाघमारे यांनी डिरेक्शन केलं होतं, अहंकार नावाची. बरं. आणि तेव्हा तिने मला घेतलं होतं, स्वप्नाताईनी. मी आणि किरण करमरकर होतो आणि वी वर प्लेईंग यंगर व्हर्जन ऑफ, कोण असेल तुम्ही ओळखा, मी तेव्हा कॉलेज, मी रीमा लागूचं यंगर व्हर्जन होते आणि किरण करमरकर विक्रम गोखलेंचं यंगर व्हर्जन होते. सो ते मी तेव्हा केलं होतं. मग नंतर कॉलेजमध्ये वगैरे चालू होती, म्हणजे एक्सपेरिमेंटल थिएटर वगैरे चालू होतं, पण सिरियल असं काही मी केलं नव्हतं तेव्हा. आणि आत्ता रिसेंटली मग मी परत सुरुवात केली. एक मध्ये ब्रेक घेतला होता का? हो, डिसाइडेड ब्रेक होता तो. माझं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा मला कमर्शियल नाटकाच्या ऑफर्स अशा नव्हत्या, पण मला तेव्हा कमर्शियल नाटक नव्हतं करायचं, म्हणजे कारण माझं आर्किटेक्चरचं बऱ्यापैकी काय म्हणे अभ्यास असतो, सबमिशन्स असतात वगैरे सगळं असतं. आणि ते सांभाळून मी फक्त एक्सपेरिमेंटल थिएटर जे आपण म्हणतो की ते मी करू शकत होते आणि मला ते आवडायचं करायला, कारण तिथे काही ना काहीतरी वेगळं केलं जायचं. म्हणजे तुमचा सेटसारखा सेट नसतो, कधी कधी फक्त वर्बल असतं, तुम्ही नुसतं बोलायचं असतं, अशा वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स केल्या जातात. सो ते आम्ही करत होतो. आणि लग्नानंतर मी जसं म्हटलं तसं की लीनाला फॅमिली आणि असं सगळं एकत्र ठेवणं, हो, त्यामुळे मी असं ठरवलं होतं की नाटकालाही तेवढाच वेळ द्यायला लागतो जर तुम्ही कमर्शियल करत असाल तर, म्हणजे व्यावसायिक नाटक करत असाल तर, आणि सिरियलला तर लागतो वेळ द्यायला. जे मला थोडंसं
म्हणजे मला असं वाटलं की ठीक आहे, आत्ता आपण हे जरा बाजूला ठेवूया आणि आपण आपल्या मुलांवरती आणि म्हणजे ती त्यांची गरज नाही, ती माझी गरज होती. माझ्या मुलांबरोबर राहणं, त्यांना व्हॅल्यूज शिकवणं, त्यांना आपली भाषा शिकवणं, त्यांना वेगवेगळ्या गोष्टींना इंट्रोड्यूस करून देणं, ही माझी गरज. किती मुलं तुम्हाला? मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलंच? नाही, मोठा मुलगा आहे माझा वेदांत आणि मुलगी अवनी. माझा मुलगा आता त्याचं MS झालं इंजिनिअरिंग, आणि मुलीचं आत्ताच ह्यावर्षी इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये रुया. सो मग तिला पण मुभा होती रुयामध्ये, तर तिने सगळं नाटक बिटक सगळं तिला जसं, पण तिला ते नाही आत्ता काही परस्यू करायचं. ती म्हणे नाही, मला इकॉनॉमिक्समध्ये MA करायचं आहे. आशुतोष दातार आणि लीना आठवले. हो, लीना आठवले. आपल्या लग्नाची गोष्ट काय? लग्नाची गोष्ट म्हणजे ॲक्च्युली मी मगाशी म्हटलं तसं की दुबेजींबरोबर मी काही नाटकं केली. सो त्याच्यातलं एक नाटक जे आम्ही केलं, नाणेफेक नावाचं, सो तिथपासून ती सुरुवात झाली. तेव्हा असं काही हे नव्हतं, आम्ही एकत्र काम केलं, ते एक नाटक केलं. त्याच्यानंतर रस्ते नावाचं एक नाटक दुबेजींनी केलं होतं, सो त्याच्यामध्येही मी काम केलं होतं. आणि मग आमच्या भेटीगाठी वाढल्या आणि गप्पा मारणं किंवा पूर्वी थोडंसं असं होतं की रिहर्सल्सवरनं घरी जाताना जर उशीर झाला तर तुम्हाला कोण ना कोणीतरी ड्रॉप करायला यायचं. सो मी दादरला राहायचे आणि आशुतोष गिरगावात, आणि आमच्या जनरली तालमी आयदर माहीमला व्हायच्या किंवा चेतना कॉलेज बँड्राला मेजॉरिटी ऑफ द टाइम्स तालमी व्हायच्या. आणि कमर्शियल नाटक नसल्यामुळे आणि व्यावसायिक नाटक नसल्यामुळे, एक्सपेरिमेंटल असल्यामुळे आम्ही संध्याकाळी तालमी करायचो, कारण बहुतेक जण सगळेजण काही ना काहीतरी दुसरा उद्योग करायचे. माझंही कॉलेज चालू होतं, त्याच्यानंतर मी पार्ट टाईम जॉबही करायचे. सो आम्ही संध्याकाळी तालमीला भेटल्यानंतर मग 10:30-11 वगैरे जनरली व्हायचे रिहर्सलवरनं घरी यायला. सो मग मला कोणीतरी ड्रॉप करायला यायचं, तर मेजॉरिटी जण आशुतोषच यायचा. मग ते गप्पा आणि ते हो असं आहे तसं आहे, आणि ते जुळलं. आणि मग त्याच्यात थोडंसं कॅटलिस्ट दुबेजी पण होते असं म्हणायला हरकत नाही, की वो तुम उसको छोडने जाओ घर पे असं ते करायचं. आणि मग सडनली एकदा त्याने मला, तुमचं शादी कर लो. म्हटलं हो, काय असं काही नाही आहे. अच्छा नाही आहे क्या, ठीक आहे बाद में देखते है, असं त्यांनी आम्हाला, आमच्यामध्ये जेव्हा काहीच नथिंग वॉज गोईंग अराउंड, तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं. पण नंतर ते बहुतेक त्यांना ते दिसलं होतं काल कळलं होतं. आणि मग चेतनशी पण माझं बोलणं झालं. चेतननीही मला विचारलं की तुम्ही जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर ही बॅकग्राऊंड आहे बाबा, की तो नाटकात पण काम करतो, त्याचं तेव्हा ऑफिसही चालू होतं. आणि मग हो, आणि चेतनही मला ओळखतच होता व्यवस्थित, कारण आम्ही आविष्कारमध्ये बऱ्यापैकी वेळा भेटायचो, बोलणं व्हायचं. आणि मग हो झालं की घरी सांगितलं गेलं की असं असं आहे. सो फक्त मला एवढंच होतं की सांगितलं होतं म्हणजे की बऱ्याच लोकांनी की अगं तू प्रोफेशनली वेगळं शिकली आहेस, तो वेगळं आहे, मग तुम्ही जेल व्हाल का. म्हटलं माझं प्रोफेशन हे माझं प्रोफेशन आहे, त्याचं प्रोफेशन हे त्याचं प्रोफेशन आहे. सो ती आमची स्पेस, म्हणजे मगाशी जसं म्हटलं की आमची स्पेस जी आहे ती आहे, पण आमचं कॉमन ग्राउंड जे आहे नाटक आणि नाटकावरचं प्रेम किंवा ॲक्टिंगवरचं प्रेम किंवा वेगवेगळ्या संहिता वाचायचं प्रेम. सो त्याच्यामुळे आम्हाला खूप वास्ट गोष्टी असतात एका ग्राउंडवरती राहून बोलायच्या, भांडायच्या, आर्ग्यू करायच्या, काय चांगलं वाटलं काय नाही वाटलं ह्याच्यासाठी. सो हा आमचा, आणि दोघांच्याही आईवडिलांकडनं काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त एवढंच होतं की नीट विचार करा तुम्ही जे काय करणार आहात ते, आणि वी आर देअर विथ यू. छान छान. आर्किटेक्ट आणि अभिनय हे दोन्ही क्षेत्र कसे सांभाळता? थोडंसं जरा ते कठीण आहे सांभाळणं. मी जेव्हा आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतली तेव्हा माझं ऑलमोस्ट असं नाटक म्हणजे रेग्युलर बेसिसवरती बंद झालं होतं, कारण आर्किटेक्चर करतानाही खूप डिमांडिंग आहे. एक तर 12वी नंतर 5 वर्ष. पण तरीसुद्धा आमच्या कॉलेजचे ते प्रिन्सिपल होते म्हणजे गुरुनाथ दळवी. सो ते आपल्या नाट्य परिषदेचे तेव्हा ट्रेजरर वगैरे होते. सो त्यांना नाटक म्हणजे काय हे माहिती असल्यामुळे तेव्हा मला ते सबमिशन्सला वगैरे मुभा द्यायचे, म्हणजे तू नंतर दे. कारण ते करत असतानाच मी विजय मेहतांचं नागमंडल केलं, की त्याच्यानंतर ह्यांचं टेम्प्ट मी नॉट म्हणून एक नाटक होतं इंग्लिश, जे आपलं विच्छा माझी पुरी करा मराठी नाटक होतं, त्याचं इंग्लिश व्हर्जन होतं. सो ते मी केलं. आणि मग नंतर फायनल इयरला असताना नाणेफेक केलं, रस्ते केलं. सो नाटक वगैरे मी तेव्हा केलं सगळं. नंतर जेव्हा सांगड घालायची वेळ आली लग्न झाल्यानंतर,
पण ते जरा खूप कठीण व्हायला लागलं, कारण घर सांभाळणं, आर्किटेक्चर मी केल्यामुळे मी इंटिरियर्सची बऱ्यापैकी कामं करत होते. आधी मी नोकरी केली 2-2.5 वर्ष, आणि मग नंतर मी इंटिरियर्स करायचे स्वतः. म्हणजे मी आणि माझा एक मित्र होता, सो वी यूज्ड टू कोलॅबोरेट आणि आम्ही इंटिरियर्स करायचो. सो ते करणं आणि नाटक किंवा हे करणं ते थोडं जरा कठीण व्हायला लागलं होतं. जमेल तसं मी फक्त नाटक संध्याकाळी करायचे, कारण नाटकामध्ये एक्सपेरिमेंटल आहे. स्पेशली आम्हाला अंडरस्टडी असतं किंवा तुम्ही डबल कास्टिंग करतात जनरली, की आजचा प्रयोग तू कर, नंतरचा प्रयोग मी करीन. सो ते आमचं संध्याकाळचं तसं व्हायचं. आणि तशी मी दोन्ही कामं जसं मॅनेज होईल तसं, त्याच्यामुळे मी जॉब नव्हते करत. मी इंटिरियरच्या साईट्स करायचे आणि ते सुद्धा मी आणि माझा मित्र एकत्र करायचो. मी तेव्हा सोलो हँडल करत नव्हते. म्हणजे मग बाहेर जायचं असेल किंवा मीटिंग असेल तर मग तो करायचा, रविवारी असेल तर मग मी पण जायचे. सो असं ते आम्ही बॅलन्स करायचो. आणि ह्याच्यात खूप मोठा काय म्हणा आपला माझी हेल्प किंवा माझा बॅकबोन होता तो म्हणजे आशू, माझे सासरे आणि माझे आईवडील. बरं. कारण ह्यानी खूप म्हणजे अच्छा तुला जायचं आहे का, ठीक आहे. मग तेव्हा माझी आई इन्कम टॅक्समध्ये नोकरी करायची ह्याला चर्चगेटला. सो मी गिरगावात राहते. तो मग तुला संध्याकाळला उशीर होणार असेल तर मग ती घरी यायची. किंवा माझ्या सासऱ्यांनी कधीही असं सांगितलं नाही की नाही तुला घरातलं हे सगळं केलं पाहिजे किंवा नाही. म्हणजे एक साधं उदाहरण की मी जेव्हा लग्न होऊन गेले तेव्हा आमच्याकडे एक डबा यायचा की माझ्या कारण आशू आणि चेतन दोघंही बाहेर असायचे आणि माझ्या सासूबाई नव्हत्या. सो त्यांच्यासाठी डबा यायचा. सो मी गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आता मी स्वयंपाक करायला लागते. ते म्हणाले नाही, तू तुझं ऑफिस, तुझं नाटक, तुझं सगळं सांभाळून तुला जेव्हा मिळेल तेव्हा तू कर, माझी सवय तू मोडू नकोस. माझा डबा येतो, माझं मी जेवेन, तू करशील तर मी आनंदाने खाईन, पण तुझ्यावरती कंपल्शन नाही की तू हे केलंच पाहिजेच. नाही, तुला जेव्हा जमेल, तुला जेव्हा आवडेल तेव्हा आपण एक दिवस सांगू की डबा नको, आज तू कर. महिलांसाठी किती मोठा आधार आहे हा. म्हणून मी म्हटलं. आणि मग तुम्हाला मगाशी जे म्हटलं की लीना इमोशनल आहे, ती ही आहे. आणि त्यांच्या सपोर्टमुळे नाहीच ना. हो, नाहीतर ते शक्यच होत नाही. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट जर नसेल तर तुम्ही ते करूच शकत नाही. आणि नाहीतर मग तुम्हाला मेड आणि ह्याच्यावरती अवलंबून राहायला लागतं. पण त्याच्यावरती सुद्धा मला असं वाटतं की आपले जे संस्कार असतात किंवा आपली जी संस्कृती असते जी आपण आपल्या मुलांपर्यंत पोचवायला पाहिजे की जेणेकरून ती पुढे जाईल, तर ती तुम्ही म्हणजे मी ज्यांच्या घरी हेल्प आहे त्यांना मी काही नावं ठेवत नाही किंवा काही नाही. हां, म्हणजे माझ्याकडे सुद्धा मला हेल्प आवडली असती इन केस जर माझे सासू सासरे किंवा असं एकत्र असं तर त्यांना ती हेल्प, पण कोणीतरी मेन आहे घरात लक्ष ठेवायला, असं माझं ओपिनियन. आणि त्याच्यात मेन म्हणजे माझ्या नवऱ्यानी सांगितलं किंवा आशूनी म्हणाल की ओके हा तुझा डिसिजन आहे, फाईन, आय टेक केअर ऑफ द फायनान्सेस. किंवा कारण ती ही एक बाजू तुम्हाला बघायला लागते. नुसतं तुम्ही मी घरी थांबते आणि मी सगळं बघीन असं चालत नाही. तर हा मी तुम्हाला म्हटलं की त्याच्यात माझ्या नवऱ्याचा, माझ्या सासऱ्यांचा आणि माझ्या आईवडिलांचा की तू कर, वी आर देअर. आणि कोणी असं कधी मला म्हटलं नाही, आईवडिलांनी सुद्धा माझ्या, की अगं तुला मी एवढं शिकवलं आणि तू त्याचं काही केलं नाहीस. नाही, शिक्षण हे शिक्षण आहे, ते कुठे ना कुठेतरी उपयोगी येतच. आणि मला जमेल तसं मी काम करत होते तेव्हा, असं आहे. आणि ही अशी सांगड घातली. आता दोन्ही कामं चालू आहेत मग? नाही, आत्ता प्युअरली मी फक्त सिरियल करते. कारण सिरियलमध्ये बऱ्यापैकी वेळ द्यावा लागतो. म्हणजे आमची जेव्हा शूट असतं तेव्हा जनरली 12 ते 13 तास शूटिंगचे होतात आणि 15 ते 18 दिवस शूट होतं. तर ह्याच्यामधनं करणं खूप कठीण होतं. म्हणजे आता मी केलंच तर मग मी असं करते की मी डिझाईन करते किंवा माझी एक मैत्रीण आहे तिला जर काय लीना जरा आपण हे काय करू शकतो. सो आता हे जे आत्ता आपण जिथे बसलो हे माझ्या आईचं घर आहे. सो हे डिझायनिंग वगैरे सगळं मी करून केलं, मदत केली की काय हवंय काय नको. फक्त एक्झिक्युशन तिने केलं, कारण एक्झिक्युशनला तुम्हाला माणसं असणं तुमची ही खूप गरज असते. म्हणजे जेव्हा मी काम करायचं तेव्हा माझी अख्खी टीम होती, कार्पेंटर, POP वाले, पेंटर वगैरे सगळी. मग तेव्हा त्यांना मी सांगितलं की ते व्हायचं. पण त्याच्यानंतर मग मी ती टीम हे केली की नाही होते ते तसं जमत नाहीये. सो मग मी फक्त डिझायनिंग करायचे. सो आता मैत्रिणीचं घर करायचंय का किंवा आईचं घर करायचंय का किंवा ते दोन्ही खूप यायचं ना की अरे आपल्याला नाही बसवत की आपलं फील्ड आहे, दोन्ही आपली फील्ड आहेत. सो अशी सांगड मी घालते की प्रोफेशनली मी पूर्ण वेळ सध्या ॲक्टिंग आणि ह्याच्यात आहे. पण जे मी शिकले आणि जेही मला आवडतं करायला तर ते मी असं साईड बाय साईड किंवा
हो, हे 2 दिवस मी इकडे किंवा असं कोणाची तरी मदत घेऊन ते पूर्ण करायचं. हां, म्हणजे कसं म्हणूया, एक्झिक्युशन करणं मला थोडंसं कठीण होतं, पण डिझायनिंग करणं किंवा असं ते आवडतं करायला आणि ते जमतं करायला, कारण त्याच्यासाठी काही आपल्याला कुठे जायला लागत नाही. म्हणजे मी सेटवरती बसून सुद्धा स्केच काढते किंवा डिझाईन करते किंवा असं चालू असतं माझं. बरोबर, खूप छान. लीनाताई, लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत रजनी आणि लीना या दोघींमधलं साम्य सांगा आणि तुमच्या सहकलाकारांबद्दल सांगा. साम्य म्हणजे तिला कुटुंब बांधून ठेवायला आवडतं, तिला सगळ्यांची मनं जपायला आवडतात. तसंच लीनालाही कुटुंब एकत्र असणं खूप आवडतं, सगळ्यांना सांभाळून ठेवणं, मुलांशी खूप छान तऱ्हेने बोलणं, हे लीनालाही आवडतं. फक्त एकच आहे की रजनी जी आहे ती कायम साडी आणि तशी आहे, आणि लीनाला साड्या आवडतात, प्रचंड आवडतात नेसायला. माझ्याकडे भरपूर साड्या आहेत आणि मी नेसते, पण रेग्युलर बेसिस म्हणजे रोजच्या रोज मला साडी नेसायला तुम्ही सांगाल तर नाही. पण माझ्याकडे साड्या भरपूर मला आवडतात, मी घेते वेगवेगळ्या साड्या. आणि आज फक्त मी साडी नेसलं नाही आहे, कारण म्हटलं जरा काहीतरी वेगळं दिसेल लोकांना. नेहमी मला साडीतच बघतात ते, म्हणून थोडंसं वेगळं. छान दिसतंय पण अशा पण. थँक्यू. म्हणजे लोकांना असं प्रश्न पडतो की तुमचे मोठे आहेत का केस? म्हटलं नाही, माझे छोटे केस आहेत, तो फक्त लुक आहे. आणि त्याच्यातली तीच गंमत आहे की रजनीचं जे कॅरेक्टर आहे ते लीनापेक्षा खूप वेगळं आहे. म्हणजे लीना जी ॲक्च्युली आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे, त्याच्यामुळे ते साकारताना खूप मजा येते. कारण तुम्ही एखादी गोष्ट नाही आहात आणि ती तुम्हाला करायची आहे, किंवा काही काही डायलॉग्स किंवा काही काही वेळा असे प्रसंग असतात, अरे हे असं का, म्हणजे मी असं कधीच करणार नाही, पण ते कॅरेक्टर तसं आहे. सो मला सुरुवातीला, आणि एक तर माझे डोळे घारे आहेत, सो सुरुवातीला माझ्या डिरेक्टरना मला प्रत्येक वेळेस सांगायला लागायचं की लीनाताई कुठेही ना डोळे मोठे करू नका, तुम्ही निगेटिव्ह शेडमध्ये जाल लगेच, किंवा लीनाताई जराही असं नाही करायचं, अजिबात नाही करायचं. म्हणजे तुम्हाला जे एक्सप्रेशन द्यावं असं वाटतं एक चिडल्याचं, तर तुम्हाला जे वाटत असेल ना त्याच्या 50%च करा फक्त. म्हणजे मला हे खरंच सांगितलं होतं सुरुवातीला. कारण कसं होतं ना की आपल्याला लक्षात येत नाही, आपण आपल्या स्वभावानुसार करायला जातो. तर हा बेसिकली ही गंमत आहे सिरियलची आणि एखादी भूमिका करण्याची, की खूप वेगळं तुम्हाला करायला लागतं. जसं ह्याच्यात एक वेगळी भूमिका होती, आई कुठे काय करते मध्ये एक वेगळी होती, किंवा मी आई माझी काळूबाई नावाची सिरियल केली होती. कोणकोणत्या मालिका झाल्यात तुमच्या? मी जेव्हा ब्रेक नंतर जेव्हा मी परत सुरुवात केलं, दॅट वॉज अराउंड 2019मध्ये. तर मी पहिली जी मालिका केली ज्याच्यात मला नमिता, म्हणजे तुम्ही मला म्हणाल की ब्रेक परत तुला पहिल्यांदा कोणी दिला, तर नमिता नाडकर्णी ज्या आहेत त्यांनी मला पहिलं कास्टिंग केलं होतं. स्पेशल 5 नावाची एक स्टार प्रवाहावरती सिरियल यायची, सो त्याच्यामध्ये होते. त्याच्यानंतर मी जी केली ती अगबाई सासूबाई, निवेदिता जोशी आणि तेजश्री प्रधान यांची. सो मी त्याच्यात तेजश्री प्रधानची आई कॅरेक्टर प्ले करत होते, सो ती मी केली. मग त्याच्यानंतर आई माझी काळूबाई जी अलका कुबल यांच्या प्रोडक्शनची होती, सो ते खूपच वेगळं आणि खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर मी तिथे केलं होतं, की त्याच्याबद्दल आपण बोलू नंतर. सो ती एक केली. मग वैदही नावाची एक सोनीवरतीच यायची, ती केली. मग प्रेमाचा रंग यावे अशी एक सन टीव्हीवरती सिरियल होती, आणि ते कम्प्लीट निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. हां, म्हणजे ते आणि हे असं जर बघितलं तर असं आणि असं, म्हणजे ती जी बाई होती ती सगळ्यांना धारेवर धरणारी आणि कोणाचाही खून करेल आणि कोणालाही कोणावरती गुंड चोडेल आणि छळ करणारी, स्वतःच्या भाचीचा वगैरे, असं ते कॅरेक्टर होतं. सो ती एक केली. मग नंतर मी आई कुठे काय करते केली, आणि आता लक्ष्मीच्या पावलांनी नावाची सिरियल माझी गेली 2 वर्ष चालू आहे. हां, आणि याच्या व्यतिरिक्त मी ZEE5 वरती सनफ्लावर नावाची एक वेब सिरीज आहे सुनील ग्रोवर याची. सो त्याचे 2 सीझन्स आहेत. सो त्याच्यामध्ये जरा महत्त्वाची भूमिका अशा 2 त्या केल्या वेब सिरीज. आणि सजनीस शिंदे का व्हायरल व्हिडिओ असा जो तुम्ही एक हिंदी पिक्चर येऊन गेला. बरं. सो त्याच्यामध्ये एक छोटासा, मोठा पडदा पण गाजवला नाहीये, छोटासा रोल केलेला आहे अगदीच. ठीक आहे ना, पण ती गाजवायची इच्छा आहे. तर आता बघूया पुढे काय होतंय त्याचं.
सहकलाकारांबद्दल काय सांगाल? सगळे उत्तम आहेत. आमचा जो हिरो आहे अक्षर कोठारी, त्याच्याकडनं शिकण्यासारखं म्हणजे तो खूप सिन्सिअर आणि खूप डेडिकेटेड असा आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की डायलॉग्स पाठ असणं किंवा स्क्रीन प्लेनुसार काय घडतंय, काय घडायला पाहिजे, की बाबा मी हिरो आहे तर माझ्या असं नाही. सो एकत्र जर हवी असेल तर समोरच्याला रिहर्सल देणं किंवा कसं करायचं, काय करायचं ह्याच्यावरती बोलणं. आणि ही इज अ व्हेरी डेडिकेटेड आणि व्हेरी सिन्सिअर ॲक्टर, आणि ते तर तुम्ही बघितलंच असेल. मी त्याचं काम फारच छान आहे. आमची हिरोईन ईशा, ती पण ईशा आणि कला दोघी तशा म्हटलं तर सारख्या आहेत पण खूप वेगळ्या आहेत. कारण ईशा जशी खूप अशी काय म्हणू आपण बुजरी साधी जशी आहे तशी ईशा अजिबात नाही आहे. ईशा तडक फडक आहे पण ॲट द सेम टाईम खूप सेन्सिटिव्ह आहे. आणि काम करायची तिची पण पद्धत खूप चांगली आहे की ती पण तुम्हाला प्रॉपर तुमची स्पेस तुम्हाला देते. आपण तिचं जे असेल ते, किंवा आपण असं करूया का, हो चालेल की ताई, काही हरकत नाही, मी हे मग जाताना आपण हा एक लुक एक्सचेंज करूया, फक्त हे लक्षात ठेव की आपल्याला क्लोजमध्ये पण हे असं करायचं आहे. म्हणजे असं इतकं ते आहे. आणि तिची आणखीन एक म्हणजे तिला प्राण्यांचं खूप वेड आहे किंवा प्रेम आहे त्यांच्याबद्दल. आमच्या सेटवरती जे कुत्रे आहेत त्यांच्यासाठी खाणं मागवणं, त्यांना फीड करणं किंवा मांजरांसाठी करणं ते तिला प्रचंड आहे. आणि मध्यंतरी आमच्या सेटवरच्या एका कुत्र्याला बरं नव्हतं, त्याला जरा काहीतरी रॅश किंवा झालं आहे. सो तिन्ही ते पेट केअर सेंटरची जी लोकं असतात त्यांना बोलावून ह्याला तिथे पाठवलेलं आहे. आणि ते नुसतं नाही, ती त्याचा फॉलोअप पण घेते आणि सगळा खर्च जो काय असेल तो ती स्वतः करते. सो हे तिची एक वेगळी जमेची बाजू आहे. त्याचा कधी कधी थोडा आपल्याला त्रास होतो, कारण काय होतं की सेटवरती जे कुत्रे असतात ते तिच्या मागे मागे सेटवरती म्हणजे शूटच्या इथे सुद्धा येतात. मग आम्ही त्याला बाहेर काढतो. पण ठीक आहे, म्हणजे कारण ते तिच्या बरोबर ती जी त्यांना लळा लावते, प्रेम करते, त्याच्यामध्ये त्यात कधी कधी आम्हाला त्याचा त्रास होतो थोडासा की जरा वैतागतात सगळेजण, कारण मध्येच शॉर्टमध्ये पटकन येतात कुठनं तरी. किशोरीताई इज फॅन्टॅस्टिक ॲक्टर आणि माणूस म्हणून अप्रतिम आहे. आणि तिची काय म्हणूया, तुम्ही जर मला मगाशी म्हणालात की बॅलन्स, वर्क बॅलन्स करणं, सो ती घर सांभाळून सिरियल 2, 1 नाटक सगळं करताना सुद्धा कॉल टाईम जो आम्हाला देतात की ज्या वेळेला तुम्ही यायचं असतं, एवढा वर्षाचं काम, एवढी सिनियर असून सुद्धा ती कॉल टाईमच्या कायम 10 मिनटं किंवा 15 मिनटं आधी सेटवरती हजर असते. म्हणजे तिचा जो आहे कॉल टाईम दिलेला, म्हणजे सपोज जर मला 8:30 वाजताचा कॉल टाईम दिलेला आहे तर तिला जर 8:15 वाजता पोचायचं आहे कॉल, म्हणजे 15 मिनटं, तर ती ठाण्याहून येते. तर तुम्हाला ते सगळं प्लॅनिंग जे असतं ते करणं, म्हणजे इथे नुसतं बसून आपल्याला लक्षात येतं की त्याच्यात काय 15 मिनटं उशीर झाला तर, पण नाही, बाकीच्यांचं पण तेवढंच वेळ महत्त्वाचा आहे. तो हे तिच्याकडनं मी शिकते अजून की बाबा कसं प्लॅनिंग करायचं, म्हणजे ट्रॅफिकचं कन्सिडरेशन सुद्धा ती करते की बाबा मला उशीर होईल पोचायला वगैरे. हे तिच्याकडनं शिकणं खूप आहे. आणि बाकी ती सेटवरती शी इज लाईक खूप मजा मस्ती, पण कामाच्या बाबतीत खूप सिरियस. आणि तुम्हाला सपोर्ट, म्हणजे इन जनरल तुम्हाला ती सांगणं, तुम्ही तिला काही विचारलं तर की बाबा असं करूया का ताई, तसं हे करूया का, शी इज व्हेरी सपोर्टिव्ह. आणखीन एक आमचे कॅरेक्टर आहेत ते म्हणजे आबा. तुमच्यावर खूप, रजनीवर खूप प्रेम करतात. हो, आबांचं रजनीवरती प्रेम, आबांचं इन जनरल सगळ्यांवरती आहे. पण आबांचं जसं कॅरेक्टर आहे की एक वर्चस्व आहे आणि असं बोलतातच, तर ते सेटवरती किंवा ते सिरियलमध्ये आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्याबरोबर खूप मजेशीर असते. खूप मजा करतात, खूप धमाल करतात ते. त्यांच्याशी गप्पा मारायला वेगवेगळ्या विषयांवरती खूप मजा येते, कारण ते बऱ्यापैकी त्यांना नॉलेज आहे वेगवेगळ्या गोष्टींचं. आणि ते माहिती असेल लोकांना, त्यांनी पण सांगितलं असेल की ते आर्म फोर्सेसमध्ये होते. सो ते तिकडचे किस्से सांगतात जे आपल्याला ऐकायला खूप मजा येते की ते रेडिओ ऑपरेटर आणि ते रडार वगैरे सगळं हे करायचं, ऑपरेट करायचं. सो ती विमानं आणि मग ते अमुक, आणि मग ते खूप मजा येते ऐकायला. आणि एक प्लेझंट आणि मस्त वातावरण. आणि त्यांना वेगवेगळ्या भाषा येतात. बरं. आबांना म्हणजे आपल्या इकडचे डायलेक्ट जे असतात त्यामुळे ते तसं लाईटमन वगैरे वगैरे बोलतात, त्यामुळे मजा असते. त्यामुळे आबांचं ऑनस्क्रीन कॅरेक्टर आणि ऑफस्क्रीन कॅरेक्टर ही परत वेगवेगळी आहेत. हे आबा आमचे जे आहेत म्हणजे मिलिंदजी जे आहेत ते खूप मजा मस्ती करणारे आहेत. आणि बाकी सगळे तर आहेतच, सपोर्ट करणारे सगळे कॅरेक्टर्स आहेत, सगळे आर्टिस्ट आहेत.
कारण सगळ्यांचं टीमवर्क आहे, त्याच्याशिवाय तुमचा सीन बिल्ड होत नाही. आमचे डिरेक्टर्स जे आहेत ते आणि DOP जे आहेत ते सगळेच म्हणजे एक टीमवर्क आहेच. पण ही काही कॅरेक्टर्स जी आहेत जी अशी आहेत आमच्या सेटवरती. मस्त मस्त. कॅमेऱ्यासमोर सगळ्यांना चकचकीत आणि खूप छान छान दिसतं. पडद्यामागे आणि पडद्यासमोर काय फरक आहे? पडद्यासमोर जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही ते कॅरेक्टर असता. तुम्हाला त्या जसं म्हणतो की ॲक्टर हे फक्त रायटरनी जे दिलेलं असतं ते डिलिव्हर करतो, पण ते डिलिव्हर करताना सुद्धा त्याच्यात अर्थ आणणं, समोरच्या माणसाला ते तसं पोचवणं ही ॲक्टरची जबाबदारी असते. तसंच तुमचं कॅरेक्टर जे आहे त्याप्रमाणे तुमची बॉडी लँग्वेज असणं, त्याप्रमाणे तुमचं कपडे असणं ह्याला खूप महत्त्व आहे. कारण त्याच्यावरनं तुमचं कॅरेक्टर बिल्ड होतं आणि ते तसं मेंटेन करून तुम्हाला कॅमेरासमोर करणं हा एक भाग असतो. कारण कॅमेरा तुमचं छोट्यातल्या छोट्या भाव आहेत ते टिपत असतो, किंवा काही कुठे राहून गेलंय, हा केसच कुठेतरी बाहेर आलाय किंवा हे वाकडत झालंय, हे कॅमेरा खूप पटकन टिपतो. त्याच्यामुळे मग काही काही वेळेला असं होतं की अरे बाकी सगळं छान होतं पण हे, त्यामुळे आपल्याला परत करायला लागेल. असं हा एक थोडासा स्ट्रगल म्हणताना नाही, पण काय म्हणूया जबाबदारी असते. आणि कॅमेरा आणि स्टेज ह्याच्यामधला हा बेसिक फरक आहे की तुम्हाला कॅमेरासमोर रिटेक आहे काही चुकलात तर, स्टेजवरती रिटेक नाही. स्टेजवरती तुम्हाला अख्खं नाटक पाठ असायला लागतं. तो एक वेगळा स्ट्रगल असतो की तुमचं नाटक पाठ करणं आणि ते करणं. इथे आयत्या वेळेस तुमच्याकडे स्क्रिप्ट येतं. म्हणजे लोकांना असं वाटेल की आमच्याकडे आधी स्क्रिप्ट असं नाही, आम्ही सकाळी मेकअप करतो तेव्हा आमच्या हातात स्क्रिप्ट येतं. बरं. की मग तो एक जरा वेगळा स्ट्रगल असतो. अरे तो हा एकीकडे मेकअप करतोय, एकीकडे आपण वाचतोय. आम्ही जेव्हा सकाळी जातो, आम्ही 12 तास काम करतो, 13 तास काम करतो. आणि काम जेव्हा तुम्ही करत असता, तुम्ही जेव्हा कॅमेरासमोर असता ना, ते तुम्ही खूप अलर्ट असता, तुमचं काम चालू आहे, यू आर व्हेरी हॅपी. पण बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही म्हणजे आता मी ज्या एज ग्रुपमध्ये आहे किंवा माझं जे कॅरेक्टर आहे, मी कारण एक कॅरेक्टर आर्टिस्ट आहे, मी एक आत्ता कॅरेक्टर प्ले करते, मी काही हिरोईन्स आत्ता करत नाही आहे. त्यांचं मेजॉरिटी काम चालू असतं मेजर. पण कधी कधी असं होतं की अरे सकाळी 10 वाजता माझा एक सीन झाला, 10 ते 10:30 11पर्यंत सीन झाला आणि नंतर माझं काहीच नाही आहे आणि माझा रात्री 8 वाजता सीन लागतो. तर हा मधला जो पिरियड आहे, हा पेशन्सचा जो आहे भाग, तर मी म्हणेन की हा स्ट्रगल आहे की तुम्हाला सेटवरनं जाता येत नाही. तुम्हाला तुमचे कॉस्ट्युम्स चेंज करून फार फार तर बसता येतं, पण खूप कठीण पडतं. मेकअप तसाच असतो, तुमचं हेअर वेगळं असतं, त्यामुळे ते तुम्ही कम्प्लिटली सोडून टाकू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये तुमचं ऑलरेडी 1-1.5 तास गेलेला असतो सकाळच्या तयार होण्यामध्ये. मेजर स्ट्रगल हा असतो ऑफ कॅमेरा, की पेशन्स ठेवणं, नंतर त्या जेव्हा तुमच्याकडे सीन येईल तेव्हा परत त्याच उत्साहात तो सीन परफॉर्म करा. की आधीचा जो सगळा आपण काय 4 तास 5 तास जे बसलो होतो किंवा झोपलो होतो किंवा दुसरं काही करत होतो, आता तर हे आहे की तुमच्याकडे मोबाईल आहेत, त्यामुळे तुम्ही काही ना काहीतरी बघू शकता. हे तुम्हाला तुमचा पेशन्स डेव्हलप करणं आणि त्या कॅरेक्टरमध्ये राहणं हा थोडासा स्ट्रगल होऊ शकतो, पण त्याची सुद्धा सवय होते. आणि मग कॉल टाईमला पोचणं, ते उशिरा निघणं, परत दुसऱ्या दिवशी सेम. म्हणजे आता मी जिथे राहते, मी गिरगावात राहते, मी शूट करते मालाड मालवणी. सो माझं जर 8:30चा कॉल टाईम असेल तर मला 7 वाजता घर सोडायचं असतं आणि आम्ही 9 ते रात्री 10पर्यंत शूट करतो. सकाळी 9 ते रात्री 10 हा एक स्टँडर्ड आहे सध्या. सो 10 वाजता जेव्हा तुमचं पॅकअप होतं, पॅकअप होऊन तुम्ही तुमचा सगळा मेकअप काढून कॉस्ट्युम चेंज करून बाहेर पडेपर्यंत 10:15 10:30. घरी पोचायला मला रोजच्या रोज 11:45. की घरी गेल्यानंतर जरा परत थोडंसं आवरून झोपायला 12:30 पाऊण, की सकाळी 6 वाजता उठून आपल्याला निघायचं आहे. हा स्ट्रगल आहे. अगदी अगदी हा कॅमेरा मागचा स्ट्रगल आहे. आणि मी म्हणेन ह्याचा त्रास नाही होत, कारण मला ती गोष्ट करायची. म्हणजे जर मी म्हटलं की हे काय आहे असं एवढं, तर मग मला त्याच्यात करायचं नाही आहे, म्हणून मी त्याचा बाऊ करते. म्हणजे हा स्ट्रगल, आणि हा स्ट्रगल आहे हे मी असं म्हणेन की हा आवडणारा स्ट्रगल आहे. आवड असेल तर सवड मिळते आणि आनंदाने माणूस करतो. एक्झॅक्टली. म्हणजे हे मी माझ्या कॉलेज डेजपासून शिकलेलं आहे, जे मला माझ्या आईबाबांनी सांगितलेलं होतं की तुला जर काही करायचं असेल तर अभ्यास सांभाळून करायचं, त्याच्यामुळे तू तसं प्लॅनिंग कर, तसं मल्टीटास्किंग कर, टाईम अलॉट कर, मग तू काय सॅक्रिफाईस करू शकतेस तर झोप.
मग ते मी ठरवलं की बाबा मला झोप सॅक्रिफाईस करणं शक्य आहे, मला 4 तासाची झोप, 5 तासाची झोप, मग ती नंतर कधीतरी पूर्ण करायची सुट्टीच्या दिवशी. त्याच्यामुळे हा स्ट्रगल मला तेव्हाही होता, हा आत्ताही आहे, पण हा आवडणारा स्ट्रगल आहे. नो कंप्लेंट्स अबाउट द स्ट्रगल अट ऑल. खूप छान. तुम्ही अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये भूमिका साकारल्यात. एखादा गमतीशीर अनुभव सांगा. ओके. नाटकामध्ये नाणेफेक नावाचं मी एक नाटक करत होते, ज्याच्यामध्ये मी, आशुतोष दातार, पौर्णिमा ओक, म्हणजे आत्ताची पौर्णिमा ओक, ते पौर्णिमा गाडगीळ जे आता कॉस्ट्युम डिझायनर आहेत, पौर्णिमा ओक, शी वॉज देअर, आणि गोपिका साहानी म्हणून एक होतं. आमचं चौघांचं नाटक होतं. सो ज्याच्यामध्ये आशुतोष दातार आणि पौर्णिमा ओक हे नवरा बायको असतात, मी आशुतोषची बहीण असते, आणि पृथ्वीचा शो होता, पृथ्वी थिएटरचा शो. असं सेंटर टेबल, मोठं डायनिंग टेबल, आम्ही 4 जण बसलेलो, आणि नेक्स्ट सीनमध्ये आमचा काहीतरी सीन होतो, माझं लग्न ठरलेलं असतं, लग्न होणार असतं वगैरे, असं काय काय सगळं. आणि नाटकामध्ये कसं असतं की तुम्ही क्विक चेंजेस करता, त्याच्यामुळे काही काही गोष्टी तिथे ठेवलेल्या असतात, कोणीतरी तुम्हाला मदत करतं पटकन. म्हणजे ब्लॅकआउट झाला, एक मिनिटाचा ब्लॅकआउट असतं, त्याच्यामध्ये चेंज ओव्हर होतो पूर्ण. तर आता एक्सपेरिमेंटलमध्ये चेंज ओव्हर काय दाखवणार, तर कॉस्ट्युम तर बदलणं शक्य नाही, साडी बदलणं शक्य नाही. मग आता लग्न झालं म्हणजे काय, तर गळ्यात मंगळसूत्र पाहिजे, हातात हिरव्या बांगड्या पाहिजेत, आणि टिकली छोट्याची मोठी करायची, असं आमचं होतं ठरलेलं. सो ते सगळं आम्ही काय करायचो की टेबल, जे डायनिंग टेबल होतं त्याच्यावरती टेबल क्लॉथ, त्याच्या खालती हे सगळं असं ठेवलेलं असायचं की माझी आणि पौर्णिमाचा सीन असायचा बाजूला साईडला बसलेला. सो पौर्णिमा ते सगळं तिथे ॲडजस्ट करायची. गोपिकाला सांगितलं होतं की तू ह्या गोष्टी घेऊन आत जायच्या, आणि आशुतोष उभा असायचा तिथे, तो असं मंगळसूत्र घेऊन की बांगड्या घाल, मी हे तुझ्या गळ्यात टाकणार आणि मी निघून जाणार, असं एक ते आमचं ठरलेलं होतं. सो 2 प्रयोग झालं असं. आणि तिसरा प्रयोग करताना, बरं, कॅरेक्टर प्लेईंग काय की आशुतोष माझा भाऊ आहे, मी तेव्हा काहीच हे नव्हतं असं, लग्न नव्हतं झालेलं. नाही, हे दिस वॉज मी जस्ट माझं पहिलं नाटक होतं, ते लग्न वगैरे काहीच झालेलं नव्हतं. आणि तेव्हा असं काही विचारतही नव्हतं कुठे काही. पण तुम्ही जेव्हा प्रेक्षक बघता तेव्हा तो माझा भाऊ, मी बहीण तेव्हा. आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि सडनली लाईट आले स्टेजवरती, आणि तो मला मंगळसूत्र घालत होता. मी बांगड्यावरती आहे, आता ते मंगळसूत्र, लाईट आले, ऑडियन्स लाईक काय बहिणीला मंगळसूत्र घालतं, असं कोणीतरी एक ऑडियन्समधनं बोललं. पण बरं, तुम्ही काही करू शकत नाही, त्यांनी मानखाली घेऊन निघून गेला. बरं, तेवढ्यात कोणीतरी बोललं की बहिणीला कसं काय मंगळसूत्र घालतात, कारण लोकांना तेवढी हे नसतं की काय आहे आणि काय चाललंय ना, असं कसं करतात. मला कळे ना आता मी काय रिॲक्ट करू. पण ते झालं. मग ते जरा शांत की एक थोडासा, ते मी तुम्हाला म्हटलं तसं की ते तुमचं ट्रेनिंग, दुबेजींची शिकवण, चेतनबरोबर आम्ही काम करून वगैरे, की एक दीर्घ श्वास घ्यायचा, सगळं करायचं. लाईट परत बंद झाले, अच्छा, मी माझ्या जागेवरती गेले, लाईट ऑन झाले, आणि आम्ही पुढे नाटक सुरू केलं. नाटकाच्या वेळेस खूप फजिती होते ना. हो, खूप. म्हणजे आणि कधीतरी असं होतं की समोरचा डायलॉग विसरतो, कधीतरी आपण डायलॉग विसरतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं मगाशी तसं की नाटकाच्या बाबतीत असं होतं की तुम्हाला पूर्ण नाटक पाठ असणं खूप गरजेचं असतं, कारण कोणाच्याही बाबतीत हे होऊ शकतं. म्हणजे माझ्याच बाबतीत होऊ शकतं, समोरच्याच्या बाबतीत. मग तुम्हाला ते नाटक पुढे न्यायला लागतं, किंवा तिथनं कुठून तरी उचलायला लागतं की समोरच्याला कळेल काय म्हणायचं, आणि हे कोणाबरोबरही होऊ शकतं. जसं आमच्या डायलॉग विसरणं, आणि आपल्याला रिहर्सलमध्ये करून वगैरे कळतं की अरे अच्छा, हा ब्लँक झालेला आहे, ह्याला आता काही आठवण नाही. प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया असतात? नाही, नाही, तिथपर्यंत पोचतच नाही. म्हणजे आल्या आपल्यातच सगळं. म्हणजे हे असं, हे एवढंच पुरतं. आणि हे मी तुम्हाला म्हटलं की हे कॅमेरा टिपतं, हे तुम्ही प्रेक्षकांपर्यंत फक्त असं केलेलं नाही जात की आता मला नाही येते, आता पुढे उचल तू, असं जे असतं ते प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही. ते पण मग ते आपल्या आपल्यात असतं. म्हणून पूर्ण स्क्रिप्ट तुम्हाला पाठ असणं, किंवा कोण कुठे जातं, काय करतं हे माहिती असणं, तुमची तशी तालीम होणं, हे खूप महत्त्वाचं असतं. हा एक किस्सा. आणि सिरियलच्या बाबतीत म्हणाल तर लक्षात राहिलेला म्हणजे मी जेव्हा आई माझी काळूबाई करत होते, त्याच्यात माझी वेड्याची भूमिका, म्हणजे तुम्ही जर
बघितलं तर मला एखादं ओळखणार नाही, कारण केस पिंजारलेले. बघितलंय थोडंसं. आणि जेवढं पांढरं दिसतंय तेवढं सगळं काळं, आणि जिथे पांढरं दिसतंय ते काळं करायचं आणि काळं आहे ते पांढरं करायचं. म्हणजे केस पांढरे केलेले होते, दात सुद्धा काळे केलेले होते माझे त्याच्यात, असं ते होतं. आणि ती येते आणि आम्ही अदरकी नावाच्या गावाला साताऱ्याला शूट करत होतो. मोठा बंगला वगैरे होता. सो माझा एक सीन होता की मी धावत येते आणि त्या बंगल्यावरती मी दगड मारते वेड्याच्या ह्याच्यात, आणि मी ते करून निघून जाणार गेटमधनं बाहेर. सो दोन्ही कॅमेरेज ह्याच्यावरती होते, जो आमची हवेली होती. विनायक जाधव आपले सिनेमॅटोग्राफर जे आहेत ते होते, भीमराव मुढे बारडोचे जे दिग्दर्शक आहेत ते आमचे दिग्दर्शक होते, त्यांना असोसिएट म्हणून अनिकेत कोळपे ते पण होते. सो ते सगळे तिकडे होते, कारण माझा एकटीचा सीन होता, कोणी नसणार होतं तिथे. तर ते शूट करत होते आणि मी ते सगळं करून त्या गेटमधनं बाहेर पडणार, तर ते गेटचा दरवाजासारखा उघडत होता, म्हणून त्यांनी खालती दगड लावला होता. सो मी तो दगड बसले, काढला आणि मी उठायला गेला तेवढ्यात ते गेट परत आलं आणि त्याची जी कडी होती तिची माझ्या इथे लागली, जोरात लागली. आणि मी तिथेच बसले खालती आणि बाहेर जाणं पण मला चक्कर लागला, मी खालती बसले, मला काही कळलं नाही. मी उठून उभी राहीपर्यंत अनिकेत कोळपे आणि संग्राम जो आहे आपला संग्राम साळवी, तो पण आमच्याबरोबर होता, तो आणि भिना सगळे धावत आले होते की लीनाताई 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 करत. मला कळेना काय झालंय आणि मला बसवलं आणि मग माझ्या लक्षात आलं, कारण माझ्या इकडनं रक्त येत होतं खालती. मला इथे पूर्ण कडी लागून मला जखम झाली तिची, मला कळलं नाही. त्यांना कॅमेऱ्यामध्ये दिसलं की हिला लागलंय आणि हिच्या लक्षात आलेलं नाही आहे, कारण आपल्याला असं होतं ना की जोरात लागल्यानंतर तिथे थोडं डेड झाल्यासारखं होतं की कळत नाही काय झालं. आणि मग त्यांनी येऊन जे काय हळद लावली आणि तोपर्यंत मला काहीच कळलं नव्हतं. सो आणि मग नंतर अलकाताईनी वगैरे सगळं म्हणजे आले. मग नंतर आम्ही, आणि तेव्हा नेमका कोविड चालू होता. सो मग त्या गावामध्ये जे कोण डॉक्टर होते त्यांच्याकडे नेऊन प्रॉपर सगळी पट्टी वगैरे करून मग आम्ही आलो परत. आणि मग त्यांनी मला विचारलं पण आपला सीन आहे राहिलेला, कारण आम्ही रात्री माझं जे घर होतं ते गावातलं एक घर घेतलं होतं आम्ही, असं पडकं जरा, तर ते एकच दिवस अवेलेबल होतं. अच्छा. सो मला अलकाताई म्हणे तू काय करशील, तर म्हटलं मला आत्ता तरी माहिती नाही, तर मला सगळं दुखतंय खूप. तर मला म्हणे तू झोप 4 तास आणि मग आपण बघू काय करायचं, नाहीतर आपण पुढे करू. मग मी 4-5 तास झोपले. मग संध्याकाळी मला तिने विचारलं अलकाताईने की काय, म्हटलं नाही आपण करूया. आणि मग मी तिथे केलं. मग मला अनिकेत कोळपे भीम त्यांनी सांगितलं की तुला जेवढं झेपेल ना लीनाताई तेवढं आपण करूया, बाकी आम्ही मॅनेज करतो. सो ही माझी एक म्हणजे लक्षात राहील अशी आठवण आहे की. आणि मग त्याच्यानंतर त्याने की काही सीन जे झोपून उठायचं होतं इकडून तिथे, नको तू करूस असा, कारण त्रास होईल तुला. सो ते त्यांनी खूप छान मला सपोर्ट केलं, सांभाळून घेतलं. सिरियलमधली लक्षात राहील असं एक अनुभव आहे. गंभीर प्रसंग आहे हा. हां, तसं म्हटलं तर गंभीर, पण सगळं छान झालं आणि निभावलं थोडक्यात असं आपण म्हणायला पाहिजे. कोणत्या भूमिकेने तुम्हाला स्वतःला शोधायला भाग पडलं? असं म्हटलं तसं आई माझी काळूबाईचं कॅरेक्टर जे होतं त्याच्यात असं होतं की ती वेडी असते. पण आपल्याकडे वेड लागणं म्हणजे नुसतंच असं हे नाही, ती का वेडी झाली आहे, तर ते मला सांगितलं गेलं की बाबा तुझ्या डोळ्या देखत तुझ्या वडिलांना जाळलं आणि तू आणि तुझा भाऊ जेव्हा पळून जात होता तिकडनं गावातनं, तर भावानी त्या रिक्षामध्ये उडी मारली आणि तू पडलीस आणि तो त्याला उचलता आलं नाही आणि तो गेला आणि तू तिथेच राहिलीस. तर मग मी त्याला असं विचारलं होतं की हे करताना का, म्हणजे एखादा माणूस काय, ते म्हणते ह्याला वेड असं म्हणणार नाहीत लोक, ह्याला वेड म्हणतात, पण तिने ध्यास घेतला होता की माझा भाऊ येईल परत, माझा भाऊ मला वाचवायला येईल परत. आणि ज्या माणसामुळे हे झालंय ती त्याला बिथरलेली आहे, त्याच्यामुळे तो समोर आला की हा तिचं कंट्रोल सुटतो आणि सगळं हे होतं आणि मग ती वेड्यासारखी वागते, मग ती ओरडाआरडा करते किंवा हे. पण म्हटलं हे असं होतं का किंवा काही. सो मग अलकाताईशी पण मी बोलले याच्यावरती, आशुतोषशी मी बोलले याच्यावरती. आमचा आणखीन एक मित्र आहे जो सायकॅट्रिस्ट असं म्हणता येणार नाही पण काउन्सिलिंग वगैरे करतो, तो मला हो. सो त्यांच्यामध्ये खूप सहनशीलता असते अशा जेव्हा असतं तेव्हा, आणि त्यांचा ठाम विश्वास असतो गोष्टींवरती
की हे असं होणार म्हणून. कारण माझा बेसिक प्रश्न होता की जर कोणीच नव्हतं तिच्याबरोबर तर ती एवढी लहान मुलगी जगली कशी. कारण जर 8-1 वर्षाची असताना तिला जर असं झालं असेल तर ती जगली कशी. तर तो मला म्हणाला की हा ठाम विश्वास होता तिचा किंवा असतो ह्या लोकांमध्ये की ह्या गोष्टी घडणार. तिचा देवावरती विश्वास असतो, देवीवरती त्या, आणि तिचा भावावरती विश्वास असतो की माझा भाऊ येणार परत आणि तो ह्याचा बदला घेणार किंवा तो ह्यांना काय म्हणू आपण शिक्षा देणार. बदला घेणार म्हणण्यापेक्षा ह्याला शिक्षा देणार असं तिला ठाम असतं. सो त्या ह्याच्यामध्ये असं होतं की तुम्हाला थोडंसं जरा स्वतःमधल्या ह्याच्याला पण चॅलेंज करायला लागतं की तो विश्वास ठेवायला लागतो आपल्याला की हो हे असं कॅरेक्टर आहे का, बरं. म्हणजे मग कुठेतरी ते कॅरेक्टर तुम्हाला असं शिकवून जातं म्हणजे रादर आपल्याला की एखाद्या गोष्टीवरती तुमचा विश्वास असणं किती गरजेचं आहे. एखादी गोष्टी तुम्हाला जेव्हा हवी असते तर तुम्हाला मला ही हवी आहे नाही, ही मला मिळेल, वेळ येईल तेव्हा मिळणारच, वेळ येईल तेव्हा मिळणारच आणि ही होणारच. पण तेवढा पेशन्स तुम्हाला ठेवायला लागतो. तेव्हा मला त्यांना झालं की तिची जी जर्नी आहे लहानपणापासून तिथपर्यंत त्याच्यावरती तिने ते सगळं आयुष्य काढलेलं आहे. तसं आपल्याला पेशन्स ठेवणं, कारण गोष्टी घडतात, गोष्टी त्यांच्या वेळेला घडतात, त्या आपल्याप्रमाणे नाही घडत. पण तुम्हाला तुमच्यावरती, स्वतःवरती, तुम्ही जर देव मानत असाल तर देवावरती किंवा कुठली एक एनर्जी त्याच्यावरती विश्वास असणं आणि हो हे होणार. सो त्या कॅरेक्टरनी मला असं शिकलं की एक तर तुमचा स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे आणि समोरच्यावरती विश्वास असला पाहिजे. पण समोरचा म्हणजे कोणीही नाही, तुमचे जे फॅमिली मेंबर्स असतात किंवा तुमची जी सपोर्ट सिस्टम आहे त्याच्यामध्ये मी तुमचे खूप चांगले मित्र जे असतात की ते मोजके असतात. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की माझे खूप मित्र तसं नसतात, मोजके जे काही हातावरच्या बोटांवरती मोजणारे मित्र असतात, मित्रमैत्रिणी. सो त्यांच्यावरचा पण तुमचा विश्वास दृढ पाहिजे आणि त्यांचा तुमच्यावरचा पाहिजे. म्हणजे गोष्टी घडतात, होतात. आणि हल्ली त्याला नवीन नाव आहे मॅनिफेस्टेशन, जे आपण पूर्वीपासून करतो की एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही मनापासून मागता किंवा हवी असते आणि ज्याच्यामध्ये माझं असं पर्सनल मत की ज्याच्यामध्ये दुसऱ्याला हानी होत नाही, दुसऱ्याचं नुकसान होत नाही, अशी जेव्हा तुम्हाला गोष्ट हवी असते तेव्हा ती तुम्हाला मिळते. अगदी खरं. आणि हे मला त्या कॅरेक्टरनी शिकवलं की हो विश्वास ठेवा, देवावरती विश्वास ठेवा. तुम्ही जर देव मानत नसाल तर युनिवर्सवरती विश्वास ठेवा, कुठल्या तरी एक चांगला फोर्स आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा की हो सगळं घडेल. बी पेशंट अँड येस एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस. येस अगदी खरं. तर तुम्ही मला मगाशी जे विचारत होतात की आता माझा धीर म्हणजे चेतन दातार. सो चेतन दातार हे खूप चांगले लेखक आणि दिग्दर्शक. माझा नवरा आशुतोष दातार, तोही नाटकातनं, सिनेमातनं, सिरियलमधनं भरपूर काम केलं त्यांनी. तर आमच्या घरी वातावरण म्हणजे नाहीतर लोकांचं असं असतं की अरे सगळेजण एका फील्डमध्ये आहेत, मग तुमच्याकडे भांडणं होतात का खूप किंवा हेवेदावे होतात का खूप. तर नाही होत, कारण आता तर चेतन नाही आहे पण जेव्हा तो होता तेव्हासुद्धा. आणि आता माझ्यात आणि आशुतही असं आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बघता, म्हणजे आमच्याकडे पिक्चर बघून आलो आपण, नाटक बघून आलो किंवा काही जेव्हा आपण एखादी आर्टिस्टिक गोष्ट बघून येतो, सो त्याच्यावरती डिस्कस करणं हा एक खूप मोठा पॉईंट होता त्याच्यामध्ये. पण त्याच्यात सुद्धा एक अलिखित असा नियम होता की तुम्ही जेव्हा समोरच्याला क्रिटिसाइज करता किंवा एखादी गोष्ट तुम्हाला पटत नाही किंवा ही अशी नाही, ही बरोबर नाही आहे, तर ही बरोबर नाही असं म्हणून तुम्ही सुटत नाही. बरोबर. ती का बरोबर नाही आणि ती जर बरोबर करायची असेल तर काय करायचं उपाय हे जर तुला माहिती असेल तर तू सांग की ती बरोबर नाही, नाहीतर मग नाही बोलायचं नाही. हा. आणि ते सगळ्या बाबतीत होतं. आणि पण चेतन बरोबर तेव्हा सुद्धा बोलल्यानंतर फक्त मी सिनेमा बघितल्यानंतर हे काय छान सिनेमा नाही, काय आवडलं, कुठलं कॅरेक्टर आवडलं, स्टोरी आवडली का, मग त्याचं सेट कसा होता, त्याचं लायटिंग कसं होतं, कॉस्ट्युम कसे होते, ह्या सगळ्याबद्दल आमचं बोलणं व्हायचं. आणि त्याचा मला एक फायदा झाला होता सेट आणि याचा की मी कॉलेजला शिकवायचे 2 वर्ष. बरं. इंटिरियर्स LS रहेजा कॉलेज जिथे आहे तिथे मी इंटिरियर्स शिकवत होते. सो तिथे मी सेट डिझाईन हा विषय शिकवायचे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये मग मला ह्याचा खूप उपयोग झाला. आणखीन एका गोष्टीचा उपयोग झाला म्हणजे मी जेव्हा आर्किटेक्चर करत होते तर माझा फायनल इयरचा थिसिस जो होता
तो थिएटरवरती होता, म्हणजे वेगवेगळ्या टाईपची थिएटर, की भारत नाट्यशास्त्र जे आहे पासून थिएटर कसं प्रोग्रेस होत गेलं, म्हणजे देवळांमध्ये आधी व्हायचं, मग नंतर राऊंड थिएटर असायचं, ते आता प्रोझिनियम म्हणजे जे 3 बाजूनी बंद आणि एका साईडला ऑडियन्स बसतो त्याला प्रोझिनियम म्हणतात. सो त्या थिएटरपर्यंतचा जो प्रवास होता तो मी तेव्हा अभ्यास, म्हणजे तेव्हा सुद्धा मी तेव्हा माझी आणि चेतनची आदर तेव्हा जास्त ओळख झाली कारण मी NCPच्या लायब्ररीत जायचे नोट्स काढायला वगैरे, तेव्हा मला चेतननी बऱ्यापैकी मदत केली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही माझा दिगच झाला तो. सो हे खूप डिस्कशन व्हायचं आणि हे आमच्याकडे आत्तासुद्धा आहे, ज्याच्यात मी आणि आशू डिस्कस करतोच, पण ह्याच्यात माझी मुलंसुद्धा जर काही बघून आले नवीन किंवा काही असेल तर त्यांचाही त्याच्यात सहभाग असतो की काय आवडलं काय नाही आवडलं. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर तमाशा नावाचा एक पिक्चर आला होता, माहिती आहे का तुम्हाला, जो बऱ्याच लोकांना आवडला नाही आणि मी आणि माझी दोन्ही मुलं आम्ही बघायला गेलो होतो पिक्चर. आणि हा जेव्हा आला होता तेव्हाच, म्हणजे मला असं वाटतं काहीतरी एक 6-7 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा, म्हणजे कोविडच्या आधीची गोष्ट आहे ही. सो आम्ही तो बघायला गेलो होतो आणि थिएटरमधनं बाहेर पडताना बाजूची लोकं बरीचशी चाललं होतं की काय पिक्चर आहे, काय इकडनं तिकडे काही कळत नाही आहे काय नक्की चाललं आहे ते वगैरे असं तसं. सो मला असं वाटलं की अरे बापरे हे असं आहे का. तर म्हणून मी वेदांत आणि अवनी माझी मुलं दोन्ही त्यांना विचारलं कसा वाटला पिक्चर. मस्त, फारच आवडला. आणि म्हटलं हो आपण घरी गेला ती बोलूया याच्यावरती. आणि मग आम्ही बोललो त्याच्यावरती आणि म्हणजे उगाच त्यांनी सांगितलं नाही की मस्त आहे किंवा काय, त्याच्यातलं त्यांना काय आवडलं, त्याच्यातलं त्यांना काय समजलं की पुढे मागे जो चित्रपट चालू होता त्याच्यामध्ये एखाद्याच्या मनात काय चालू आहे किंवा असं, म्हणजे असे जेव्हा रेफरन्सेस तुम्हाला तुमच्या मुलांकडनं जेव्हा येतात तेव्हा असं वाटतं की अरे वा क्या बात आहे. म्हणजे आपण जे करायचा प्रयत्न केला घरी राहून, मी जे म्हटलं की मला माझ्या मुलांबरोबर राहणं ही माझी गरज होती आणि वातावरणाने त्यांना जे शिकवलं, जे आम्ही डिस्कस करतो तेही तसं करू शकतात हे बघून खूप समाधान वाटतं. अगदी अगदी खरं आहे. त्याच्यामुळे हे खूप फायद्याचं होतं आणि सगळ्या बाबतीत, म्हणजे फक्त नाटक सिनेमा असं नाही, इन जनरल नात्यांच्या बाबतीत सुद्धा आम्ही बोलतो. एखाद्या फंक्शनला जाऊन आल्यानंतर तिथे काही कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात त्याच्याबद्दलही बोललं जातं आणि मग ते तुम्हाला कुठेतरी वापरता येतं. तुमच्या मालिका, चित्रपट किंवा रंगमंचावरची कामं मुलं बघतात का? रंगमंचावरची कामं हो नक्कीच बघतात. नाटक बघायला आवडतं त्यांना, ते बघतात. सिरियल्स म्हणाल तर नाही बघत कारण नाही त्यांना आवडत आणि मी ते कंपल्शनही करत नाही. पण जर मला असं वाटलं की एखादा मी काहीतरी वेगळा सीन केला आहे किंवा काही जरा वेगळा करायचा प्रयत्न केला आहे तर मग मी सांगते की हे बघायचं आणि त्याच्यावरती मला सांगायचं काय आहे. तर हो ते बघतात, सांगतात. म्हणजे मध्यंतरी असं झालं होतं की आत्ताचीच म्हणजे लक्ष्मीच्या पावलांची जी सिरियल चालू आहे त्याच्यात 2-3 एपिसोडमध्ये मी जेव्हा स्क्रीनवरती तर माझा जरा पांढरट चेहरा दिसत होता कम्पॅरेटिव्हली, कारण माझी स्किन टोन बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे, लायटर आहे. सो मग तेव्हा मला आव्हान मिळाली की आई तू फाउंडेशन चेंज कर, कारण बाकीचे पण आहेत आणि सगळ्यांना एकच लाइटिंग आहे तर तू वेगळी दिसतेस, पांढरी दिसतेस, तर तू ते चेंज कर म्हणजे काय, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की नुसतं सांगून नाही चालणार. मग मी तुला की चेंज कर म्हणजे काय. सो तिने मला सांगितलं की तू एक शेड जरा डार्कर वापरलीस तरी चालेल आणि मी तसा चेंज केला आणि तर जरा वेगळं दिसतं. म्हणजे की ते हो तेव्हा जरा वेगळी फाउंडेशनची शेड वापरली गेली होती. सो असं सगळं काय म्हणूया आपण डिस्कशन्स आणि देवाणघेवाण हे आमच्याकडे खूप गरजेचं आहे. कुटुंबामध्ये ह्या गोष्टी होत नाहीत हल्ली. हो खूप खूप ठिकाणी आपण ऐकतो की मुलांशी संवादच होत नाही, संवाद संपलेला आहे. आणि आमच्याकडे रूल आहे की जेवताना टी व्ही नाही बघायचा. म्हणजे नाही टी व्ही नाही, टी व्ही बघायचा असेल तर तो वेळ सेपरेट, जेवताना बसून जेवायचं, गप्पा मारायच्या. म्हणजे आम्ही बराच वेळा असं होतं की मी घरी असेन रविवारी दुपारी वगैरे तर हात सुकवत बसणं जे काही असतं जेवल्यानंतर गप्पा मारणं की काय झालं काय नाही. आणि थोडंसं हे म्हणजे मी जाणीवपूर्वक हे दोघं जेव्हा शाळेत होते तेव्हा मी आशूला पण सांगायचं की आम्ही असं दोघंही करायचो की घरी आल्यानंतर बसल्यानंतर आज हे झालं, आज ऑफिसमध्ये असं झालं किंवा आज मी घरी हे केलं होतं. मग त्या ह्याच्यात ना मुलं पण सांगतात की आज शाळेमध्ये असं झालं होतं, शाळेमध्ये तसं झालं होतं, हे झालं होतं, ते झालं होतं. हे संस्कार होतात ना. हां आपण म्हणतो पण हे. आणि मग तुम्ही जर स्पेसिफिकली त्यांना विचारलं ना की शाळेत काय झालं होतं रे, मी का सांगू, माझी शाळा, मी नाही सांगणार.
अशा पॉईंटवरती येतात. त्याच्यापेक्षा न विचारता की एक तुमची सिस्टीम आहे, जेवायला बसल्यानंतर बोलायचं की आज काय झालं दिवसभरात, असं झालं, हे झालं, ते झालं, काही असू दे, वेळ चांगलं असू दे, वाईट असू दे, काही नाही झालं तर आज काही नाही झालं शाळेत हे सुद्धा चालेल. पण तो संवाद असणं खूप गरजेचं आहे आणि आजकालच्या काळात तर खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही मोबाईल आणि टी व्ही आणि ह्याच्यामध्ये आहात आणि तुम्ही खूप गेम्स खेळता किंवा आपण मध्ये ते काय पबजी वगैरे, म्हणजे खूप वेगवेगळ्या विचित्र सवयी लागतात मुलांना. तर ते सुद्धा म्हणजे आमच्याकडे बोललं जातं की तू काय बघतोयस किंवा काय बघतीयस, नाही हे नाही बघायचं आणि ते ऐकायचं. म्हणजे फॉर्च्युनेटली माझी दोन्ही मुलं की त्यांना रिझनिंग दिलं तर ते ऐकायचे अजूनही आहे. आता तर आर्ग्युमेंट्स होतात आणि विच आर व्हेरी गुड हेल्दी आर्ग्युमेंट्स. मी म्हणेन की तीही आता ॲडल्ट्स आहेत, त्यांचीही मतं आहेत, त्याच्यामुळे नाही मी सांगते तसंच कर असं नाही. पण हे असं आहे, ठीक आहे, पण मला असं वाटतं की हे करायला पाहिजे. आणि ती सुद्धा लाईन आहे की एखादी गोष्ट जर मी सांगितली की ही व्हायलाच पाहिजे, मग त्याच्यावरती आमच्याकडे म्हणतात की नो अपील नो वकील. सो तेही आहे, पण ते प्रत्येक वेळेस नाही अप्लाय करायचं. ते आपण ठरवायचं की विटो पॉवर सारखं वापरायचं. ते बरोबर. रजनीताई खूप काम केलंय, काय खंत बाकी आहे का? बापरे, खंत असं नाही म्हणता येणार. एवढं ऐकल्यानंतर एखाद्या वेळेस लोक असं म्हणतील की हां हिला खंत आहे का, की हिने आधी काम केलं असतं तर प्रॉबेबली हिरोईनचं काम मिळालं असतं किंवा असं काही झालं असतं. तर मी नाही म्हणते, पण त्याची मला खंत नाही आहे, कारण तो माझा डिसिजन होता की मला माझ्या मुलांबरोबर वेळ घालवायचा आहे सगळं. अजून मला असं वाटतं की एखादा काय म्हणू आपण व्यावसायिक नाटक मला अजून ऑफर झालेलं नाही आहे किंवा फिल्म ऑफर झालेली नाही आहे ज्याच्यामध्ये छान रोल असेल. मी असं म्हणणार नाही की लेंदी रोल असेल, मोठा रोल असेल, असं नाही, छोटा पण चांगला. हां, म्हणजे त्याचं काहीतरी म्हणणं आहे किंवा एडिटिंग टेबलवरती गेलं तर तो कट नाही होणार. त्याचं काहीतरी त्या स्टोरीमध्ये, त्या पिक्चरमध्ये काहीतरी त्याचं स्थान आहे किंवा तो पुढे न्यायला त्याला मदत करतो. असं काहीतरी अजून माझ्या वाट्याला आलं नाही आहे. ही खंत आहे असं म्हणत असाल तर ही खंत आहे, बाकी खंत अशी काही नाही. डान्स मला आवडतो करायला, मी जिम्नॅस्टिक्स केलं होतं, तर जिम्नॅस्टिक्समध्ये पुढे मी काही करू शकले नाही, ही खंत राहील. कारण तेव्हा आपल्याकडे तेवढ्या इक्विपमेंट्स, तेवढ्या सुविधा मी जेव्हा करायचे, म्हणजे मी शाळेत असताना जिम्नॅस्टिक्सही करायचे, मी म्हणून की आय यूज टू जगल अ लॉट. सो ती एक थोडीशी खंत आहे की तेव्हा जर काही असतं तर प्रॉबेबली मी तेही केलं असतं आणि रिप्रेझेंट केलं असतं, कंट्रीला केलं असतं, स्टेटला केलं असतं, पण तेव्हा तेवढी फॅसिलिटीज अवेलेबल नव्हत्या. ही एक म्हणजे आहे खंत. बाकी म्हणाल तर नाही, कारण डान्स मी शिकले, डान्स मी करते. आत्ताही गुरुराज कोरगावकर म्हणून आहेत ज्यांचे सावरकर स्मारकात क्लासेस चालतात, मी 2 वर्ष तिथेही जात होते. सो तिथे जाऊन मी कंटेम्पररी शिकले, मी बॉलिवूडची काही गाणी शिकले, मी चांदिवले म्हणून अरुण चांदिवले त्यांच्याबरोबर फोक डान्सेस केले. दीपाली विचारे जी आहे आपली कोरिओग्राफर, ती आणि तिचा भाऊ जो आहे शेलार, देवेंद्र शेलार, सो आम्ही कॉलेजमध्ये असताना एकत्र भरपूर डान्सचे प्रोग्राम्स वगैरे केले. त्याच्यामुळे ते सगळं करून झालेलं आहे. आणि जे मला करायचं होतं की जे मी बॅक बर्नरवरती ठेवलं होतं की जेव्हा मुलं मोठी होतील त्याच्यानंतर आपण सिरियल आणि नाटक आणि सिनेमा करूया, तर त्यातलं एक आत्ता झालेलं आहे, सिरियल आत्ता मी करते आहे. आणि होपफुली हे बघून मला सिनेमाची ऑफर येईल, नाटकाची ऑफर येईल, मला करायला प्रचंड आवडेल. खंत नाही पण अपेक्षा आहे. हो, खंत नाही पण अपेक्षा आहे की हो, तो सगळी मीडियम्स एक्सप्लोअर करणं हा एक त्याची ती अर्ज असते की मला सगळ्या मीडियममध्ये काम करायचं आहे. पण अजूनही मी सांगेन की सगळ्या मीडियममध्ये काम करून सुद्धा ज्यांनी स्टेज केलेलं आहे तो म्हणेल की स्टेज नशा असा शब्द वापरणं चुकीचं आहे, पण ती खरंच आहे की लाईव्ह ऑडियन्स समोर तुम्ही जेव्हा करता ते परफॉर्म करणं, म्हणजे मग ते तुम्ही नाटक करा, तुम्ही डान्स परफॉर्मन्स करा, तुम्ही वक्तृत्व स्पर्धा करा, हे सगळं जे मी शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धा वगैरे सगळं, म्हणजे तेव्हापासून तो स्टेज फिअर गेलेला आहे. पण हे करताना जी मजा येते ती मजा वेगळी आणि कॅमेरासमोर करताना जी मजा आहे
ती वेगळी. कारण कॅमेरासमोर बऱ्याच टेक्निकल गोष्टी असतात आणि एकच सीन जेव्हा तुम्हाला 4-4 वेळा 5-5 वेळा करायला लागतो, नॉट बिकॉज ऑफ रिटेक्स, पण अँगल वेगळे असतात. लोकांना माहिती नसतं की तुम्हाला जेव्हा 1-2 मिनिटाचा सीन दिसतो त्याच्यामध्ये 2.5-3 तास गेलेले असतात. मास्टर झालेला असतो, क्लोज होतात, OS होतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. सो तोच सीन जेव्हा तुम्हाला 4-5 वेळा करायला लागतो, सो शेवटी असं की तुमचं इमोशनल तुम्ही ड्रेन आउट होता किंवा ते लक्षात ठेवणं, आपण कुठे काय बघितलं होतं, काय करताना कुठे बघितलं होतं, याला तुम्हाला मदतीला असतात असिस्टंट डिरेक्टर वगैरे, पण तरी तुमच्यामध्ये ते वर्किंग तुम्हाला ठेवायला लागतं. आणि ते चॅलेंजेस वेगळे असतात आणि स्टेजचे चॅलेंजेस वेगळे. आता फिल्म केल्यानंतर बघूया फिल्मचे चॅलेंजेस काय वेगळे असतील तेही कळेलच. बरोबर. फ्युचर प्लॅन काय आहे आर्किटेक्ट आणि अभिनेत्री या दोन्ही क्षेत्रातले? आर्किटेक्चरचा असा आत्ता मेजर प्लॅन काही नाही आहे, पण हो करायला आवडेल. जसं मी आत्ता आईचं माझं घर केलं रेनोव्हेट, तुम्ही बघितलं असेल आल्यानंतर इथे. सो ते म्हणजे हेडस्ट्रॉंग की नाही हे मला असंच पाहिजे, हा पिवळाच रंग पाहिजे, हा ब्राऊनच पाहिजे. कारण जनरली लोक नाही तर सोफा चेअर वगैरे असं पिवळ्या वगैरे रंगाचं नसतं, जे मला हवंच होतं. आणि इनफॅक्ट फक्त हाच जरा ब्राऊन आहे जो मला अजून रेड हवा होता, पण आम्हाला तो मिळाला नाही. पण ठीक आहे, तर करायला आवडेल, पण एक्झिक्युशन करायला थोडं कठीण जाईल. पण जर मिळालं तर डिझायनिंग करायला नक्कीच आवडेल. आणि अभिनय क्षेत्रामध्ये तर आहेच की मला फिल्म करायची आहे, मला वेब सिरीज करायला आवडेल, नाटक तर आवडेलच आवडेल. तर म्हणतो ना की असं मी आता म्हणते की आता माझा विश्वास आहे की मला हे मिळणार आहे करायला. एवढी वर्ष झाल्यानंतर की आता मी परत जेव्हा सुरू केलं काम करायला, त्याला आता 7-8 वर्ष झाली. 2019ला मी परत सुरू केलं, जेव्हा माझ्या मुलीची 10वी झाली त्याच्यानंतर मी परत सुरू केलं. सो आहे आता 5-6 वर्षात झाली आहेत आणि अजून बरंच काम करायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे ते मिळणारच आहे. आणि हो म्हणजे जे म्हणतात ना की शेवटच्या श्वासापर्यंत मला काम करायला नक्कीच आवडेल आणि नाटक करायला आवडेल, डान्स करायला आवडेल, एव्हरीथिंग प्रचंड. म्हणजे मला आय लव्ह माय सेल्फ आणि मला छान राहायला, छान दिसायला आवडतंच, छान खायला आवडतं. आणि आमचा जो एक कोर ग्रुप आहे शाळेतला, तर त्याच्यामध्ये आम्ही तिघी जणी आहोत. तर आमचा मोटो असा आहे की 18 till you die. सो ते आम्ही प्रयत्न करतो की 18 till we die. सो बरं आहे. हां म्हणजे म्हातारी काय कशाबद्दल नो नाही, म्हणजे मला डान्स करायला आवडतो, हो आवडतो. मग मी एज इज नो बॅरियर. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही गुरु सरांनी पण आता मला सांगितलं की तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा या. म्हटलं नक्की आवडेलच मला यायला. सो हे फ्युचर प्लॅन्स आहेत. आता मुलं मोठी झाली आहेत, ते त्यांचं बघतायत. माझे मिस्टरही काम करतात, सो तो त्याचं काम, मग आम्ही ते सगळं मॅनेज करतो. पण दोघांनाही वेगवेगळ्या मीडियममध्ये काम करायला आवडेल आणि त्याच्यासाठीच हा अट्टाहास आहे की येस आपल्याला फिल्मही करायची आहे, आपल्याला वेब सिरीज करायची आहे, आपल्याला नाटक करायचं आहे आणि हे आपल्याला करायला मिळणार आहे. जसं इतक्या वर्षांनी ब्रेक घेऊन जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा आपल्याला सिरियल मिळाली, पण आता ती करतो. 3 वेगवेगळी कॅरेक्टर्स जी लक्षात राहतील अशी आहेत. स्टार प्रवाहावरती काम केलं, सनवरती काम केलं, सोनीवरती काम केलं, सो ती झीवरती पण काम केलं. सो ती वेगवेगळी कॅरेक्टर्स लक्षात राहतील, लोकांनी बघितली असतील नाही प्रॉब्ली ह्या इंटरव्ह्यू नंतर एखाद वेळेस आई माझी काळूबाई नावाची जी सिरियल आहे सोनी, मी स्वतः बघणार आहे ते कारण मला इंटरेस्ट वाटतोय ते तुम्ही सांगितलं ना. हो नक्की बघणार आहे. नक्की बघा. रॅपिड फायर. ओके. पहिली ऑडिशन साल 1991. पहिला प्रोजेक्ट INT वगैरे जे मी केलं होतं ते नाणेफेक नावाचं नाटक केलं, ते अहंकार नावाची हिंदी, ज्याच्यामध्ये मी रीमा लागूंचा यंगर व्हर्जन प्ले केलं. वाव छान. आर्किटेक्चर की अभिनय? दोन्ही. हो, पण आता सध्या अभिनय. आवडती मालिका तुमची? होणारच मी या घरची. लक्ष्मीच्या पावलांनी की आई कुठे काय करते? लक्ष्मीच्या पावलांनी. स्वतःची आवडती भूमिका? मंदा, आई माझी काळूबाई. घरकामात कोणतं काम आवडतं आणि कोणतं अजिबात आवडत नाही? घरकामात आवडतात सगळी कामं करायला. भांडी जागेवर लावणं हा जो काही एक प्रकार असतो की घासून आलेली भांडी पुसून जागेवरती लावायची, ह्याच्यात मला थोडासा कंटाळा येतो. आणि घर आवरणे सारखं ते मला नाही जमत. मला ती हॉटेल रूम
वाटली नाही पाहिजे असं माझं एक असतं. थोडासा पसारा पाहिजे, ठीक आहे, थोडासा आहे इकडे तिकडे, बॅग इथे आहे, ओके फाईन, घर आहे. मालिका, रंगमंच की चित्रपट? रंगमंच. अरे वा. कारण कसं ना, रंगमंचावरती तुम्ही किती नाही म्हटलं तरी रिटेक नाही. तुम्ही एकदा जे बोललात ते बोललात आणि सुटला तो सुटला. आणि परत कसं असतं की रंगमंचाचा पहिला प्रयोग आणि रंगमंचाचा 100वा प्रयोग, तुम्हाला तुमचे डायलॉग्स माहिती आहेत, तुम्ही तुमचं सगळं पाठ आहे, पण जो समोर माणूस आहे, ऑडियन्स बसलाय, तो पहिल्यांदा ऐकतो. तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही त्याला असं नाही वाटलं पाहिजे की अरे ह्याचे 10 प्रयोग झालेत करून, हा सगळं अँटिसिपेट करून बोलतोय. तुम्ही जेव्हा एखादी, म्हणजे आता जसं मी बोलते, मी पहिल्यांदा बोलते आणि तुम्ही ऐकताय, बरोबर आहे, पण हेच जर मला 100 वेळा करायचं असेल तर तुम्हाला माहितीये ना मी काय बोलणार आहे ते, पण तरी समोरच्याला असं वाटलं पाहिजे की तुम्ही पहिल्यांदा ऐकताय ते. हे जे आहे ना, हे रंगमंचावरचं आहे. आवडता रंग? काळा आणि गुलाबी. आवडतं गाणं? नाही, मला पिक्चर मधली अशी गाणी भरपूर आवडतात. हिंदी गाणी जास्त आवडतात. रामलीला नावाच्या पिक्चर मधली मला गाणी प्रचंड आवडतात आणि हम दिल दे चुके सनम मधली एक गाणं विचारलं मी. त्यामुळे एक गाणं असं नाहीये की ही माझी अशी लूप वरती चालू राहतात गाणी की ते गो ऑन. ड्रीम रोल? सेंट्रल कॅरेक्टर म्हणता येईल असं की तुमच्या मते, म्हणजे जसा आई कुठे काय करते मध्ये अरुंधती चा रोल होता, किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये असं काही नाही, निगेटिव्हही मला आवडेल, किंवा स्वाभिमान मध्ये जो सविता प्रभुणेंचा रोल होता की पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे, दोन्ही आहे. तो असा ज्याला एक से आहे, ज्याला एक ठहराव आहे, ज्याला कमांड आहे, असा कुठलाही रोल, मग तो पॉझिटिव्ह असू दे, तो निगेटिव्ह असू दे, तो ग्रे शेड असू दे, पण ज्याला कमांड आहे, जो करायला तुमची सगळी ताकद लागेल, तुमचा सगळा एक्सपिरियन्स लागेल. तुमचा फेवरेट दिग्दर्शक? भीमराव मोढे. कॉमेडी की इमोशनल? इमोशनल. कॉमेडी खूप कठीण आहे, पण इमोशनल मला आवडेल. आजपर्यंत केलेली एखादी भूमिका जी आव्हानात्मक होती? मंदा जी मी केली आई माझी काळूबाईमध्ये. प्रसिद्धी की समाधान? दोन्ही. OTT की सिनेमा? मी म्हटलं तसं, रोल मला कुठे छान असेल तो, OTT किंवा सिनेमा, मीडियम डझंट मॅटर. तुमचा आवडता सहकलाकार? माझा आवडता सहकलाकार अलका कुबल. एका शब्दात लिना? एक्स्ट्रोवर्ट आणि इमोशनल, दोन्ही. बरं. खूप छान झाल्या गप्पा लीनाताई. तुम्ही मनापासून उत्तरं दिलीत आणि खूप मनापासून बोललात. मला खूप बरं वाटलं. खूप मला वाटते 3-4 महिन्यापासून आपण चालू आज उद्या ते जमत नव्हतं, ते फायनली जमलेलं आहे. फायनली जमलं आणि खूप छान जमलंय असं मला वाटतंय. मलाही असंच वाटतं की खूप छान जमलंय. तुम्हाला जे अपेक्षित असेल तसं आपल्या गप्पा झालेल्या आहेत. आपल्या दोघींच्या गप्पा प्रेक्षकांना अपेक्षित असतील अशा झाल्या असतील अशा अपेक्षा. येस. मंडळी, तुम्हाला कशा वाटल्या आमच्या गप्पा? लीनाताईंचा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये द्या. पुन्हा भेटूया अशाच व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार. तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की माझी आत्ता जी आम्ही ज्या गप्पा मारल्या, मी मुलाखत वगैरे असं म्हणणार नाही, गप्पा मारल्या वैशालीताईंबरोबर, त्याच्यात खूप मजा आली. त्यांनी प्रश्नही असे अगदी काय म्हणतात छान निवडले होते की ज्याच्यावरती मला भरभरून बोलता आलं. आणि इन जनरल सुद्धा तुम्ही मुलाखत आमच्या गप्पा बघून तुम्हाला कळलं असेल की मला बोलायला खूप आवडतं. आणि असंच बघत राहा, त्यांना सपोर्ट करत राहा आणि त्या अशा छान छान मुलाखती आणि गप्पा घेत राहतील. आणि नक्की बघा आणि सबस्क्राईब पण करा त्यांच्या चॅनलला. थँक्यू.